चंद्राय नमः श्री सद्गुरु श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। विश्वामित्र मणि रघुनाथा तो सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता ज्ञान ज्ञेय परमार्था स्वभावता परिपूर्ण चंद्र भगवान की जय। तर असणाऱ्या कालच्या अध्यायाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी असणारा विश्वामित्रांना आधी प्रश्न केलेला होता की असणारा मी तुमच्या सोबत यायला तयार आहे, परंतु माझ्या काही प्रश्नाचे उत्तर असणारे तुम्ही द्या। त्यावेळेस हा देह कशासाठी असतो, त्या देहाचं मेन कारण काय आहे, किंवा हा देहात असणारा एवढं दुःख यातना सहन करायला लागतात, कोणत्या प्रकारचं सुख असणार त्या देह अवस्थेमध्ये आहे, अशा प्रकारची विचारणा असणारे प्रभू रामचंद्रांनी सखोल प्रश्न असणारा त्यांना विचारलेला होता। त्यावेळेस असणारा विश्वामित्र ऋषी असणारा प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहे की खरंच असणारा अतिशय सूक्ष्म असणारी तुमची बुद्धी आहे, म्हणजे असणारा अतिशय बारकावा असणारा तुमच्या बुद्धीमध्ये आहे आणि अतिशय हुशार अशा प्रकारचे तुम्ही आहात। हा प्रश्न विचारणारा माणूस असणारा साधा सुद्धा नाहीये, कारण हा प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा तेवढी मोठी अशा प्रकारचं ज्ञान किंवा बुद्धी माणसाला लागते। अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी असणारा प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहे। ज्ञात्या माझी ज्ञान वरिष्ठ त्यांचा अनुभव जो चोखट तो तुझ माझे दिसे प्रकट वैराग्य उद्भट ज्ञान गर्भा। आणि ज्ञानियांचा राजा अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र तुम्ही दिसू लागलेले आहात, कारण सर्व गोष्टींचं ज्ञान असणारं तुमच्याजवळ या प्रश्नाचं उत्तर भेटलं की सर्व काही पूर्ण ब्रह्म अशा प्रकारचा मनुष्य झाल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे असा असणारा विश्वामित्र ऋषी बोलतात। वैराग्याचे ज्ञान सगर्भ तोचे ज्ञानाचा समारंभ वैराग्य वीण ज्ञान दुर्लभ ते तुझ सुलभ स्वभावता। आणि ज्याच्याकडे वैराग्य आहे त्याला असणारं ज्ञान असणारं प्राप्त होत असं विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहेत। आणि प्रभू रामचंद्राकडे तर वैराग्य पण आहे आणि ज्ञान पण आहे, अशा प्रकारचं कौतुक असणारे विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांचं बोलू लागलेले आहे। तैसा सुख व्यास सुत जन्मापासून स्वभाव मुक्त तैसा चितूर गुणात प्राप्त परमार्थ स्वभावे। अशा प्रकारे व्यास ऋषींचे पुत्र असणारे शुक्राचार्य नावाचे असणारे श्री शुक अशा प्रकारचे त्यांचे पुत्र होते, ते सुद्धा असणार गर्भातूनच असणार ब्रह्मज्ञान प्राप्त असणार त्यांना होतं। सर्व गोष्टींचं असणार विधेय अशा प्रकारचे ते जन्मताच होते, जन्मताच त्यांना ब्रह्मज्ञान असणार प्राप्त झालेलं होतं। तशाच प्रकारचे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात असं विश्वामित्र ऋषी असणारा प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहे। त्या शुकाचा ज्ञानात विकल्पे पावला वात तोची गुरुवाक्य निश्चित निज परमार्थ पावला। आणि असणारा त्या जो सुख असणारा राजा सुख असणारे जे गुरु होते ते असणारे व्यास ऋषींचे पुत्र होते, पण त्यांना असणारा काही गोष्टींमध्ये असणारा त्यांनी निवृत्त झाल्यामुळं किंवा काही विकार असणारे त्यांच्या शरीरामध्ये घुसल्यामुळं असणारा त्यांची दुरावस्था त्या ठिकाणी झाली होती, कारण त्यांनी गुरु असणारा त्यावेळेस कुणाला केलेलं नव्हतं, म्हणून त्यांची अशी दुरावस्था झाली होती। परंतु ते सुद्धा असणाऱ्या आईच्या पोटातूनच असणारं ब्रह्मज्ञान घेऊन जन्माला आलेले होते, तसेच तुम्ही सुद्धा आहात असं विश्वामित्र ऋषी बोलत आहे। राम म्हणे ऋषीवर्या ऐकिले वाक्य परमाश्चर्या ज्ञात पावो शुकवर्या विकल्प धरावया काय कारण। त्यावेळेस प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहेत की हो गुरु, तुम्ही असणारा सांगू लागलेले आहात की त्या श्री शुक ऋषीने असणार कशामुळे असणारा विकल्प त्यांच्या मनामध्ये बाजला, तुम्ही त्यांचं उदाहरण असणार या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे, परंतु ते असणार कोणत्या कारणास्तव असणार कोणता विकार असणारा त्यांच्यामध्ये असणारा त्यांच्या बुद्धीमध्ये आला, त्या कोणत्या विकारामुळे असणारा त्यांचा नाश झाला, ही सर्व काही समूळ कथा असणारी आम्हाला सांगा, अशा प्रकारची विचारणा असणार प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे। त्या शुकाची समूळ कथा मज सांगावे स्वामीनाथा ज्ञान पावो विकल्पता
शुकाच्या चित्ता बाणली आणि कैसी नेमका जो सुख कोण होता, त्याची काय कथा आहे, कशामुळे असणारा विनाकारण त्यांच्यासोबत तशा प्रकारचं कृत्य घडलं, कारण तेच असणारं ब्रह्मज्ञान घेऊन असणार आईच्या गर्भातूनच जन्माला आलेले होते, तरीही त्यांच्यावर अशा प्रकारचे असणारं संकट का आलं, अशा प्रकारची विपरीत बुद्धी असणार त्यांची का झाली, अशा प्रकारची विचारणा विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्र करू लागलेले आहेत. तोची विकल्प पुढती कैसेने मावळलाची हिती कैसेने पावरा विश्रांती हे मज प्रती सांगावे. आणि विकल्प नेमका त्यांच्या मनामध्ये घुसला कुठून, त्या शुक ऋषींच्या असणाऱ्या मनामध्ये विकल्प आला कुठून, आणि ते विकल्प किती दिवस राहिला, त्याने काय काय घडवलं आणि गेला कसा, आणि त्यांचे असणारे सुटका त्यातून कशी झाली, ही सर्व काही कथा असणारे प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की तुम्ही पूर्ण असणारे मुळापासून आम्हाला सांगा. अशा प्रकारची विनंती असणारा विश्वामित्र ऋषी करू लागलेले आहे. विश्वामित्र म्हणे श्रीरामा व्यासपुत्राची ज्ञान गरिमा अगाध विचाराची महिमा नाही सीमा अनुपम्या. आणि त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी म्हणू लागलेले आहेत की व्यास ऋषींचे असणारे पुत्र ते शुक होते, आणि त्यांच्यासारखा असणारा ज्ञानी कुणी या जगामध्ये असणारा नव्हता. एवढे ज्ञानी अशा प्रकारचे ते होते, त्यांची महिमा सांगणं होणार नाही, अशा प्रकारचे ते होते असं विश्वामित्र ऋषी बोलतात. त्या श्री सुखाचा निज विचार त्या हे विचाराचे निज सार तुझ मी सांगेन साचार सविस्तर अवधारी. आणि त्यांची काय नेमकी कथा झालेली होती, काय त्यांच्यासोबत प्रसंग झालेला होता, तो सर्व काही समूळ मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका असं विश्वामित्र ऋषी बोलतात. जन्म स्वभावे सुख मुक्त विवेक वैराग्य पूर्ण भरीत तो श्री व्यासासन पुसत स्वेच्छा वनात निघता झाला. आणि जन्मल्यापासून असणारं सर्व गोष्टीचं ज्ञान त्यांना असल्या कारणानं ते काहीही व्यास ऋषींना न विचारता असणारे सर्व गोष्टीचं ज्ञान असल्यामुळं स्वतःच त्या ठिकाणाहून असणारं वनामध्ये निघून गेलेले आहेत. त्यांनी वडिलांची असणारी परवानगी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली नाहीये. मी जात आहे, कुठं जाणार आहे याची सुद्धा विचारणा असणारा त्या ठिकाणी त्या शुक ऋषीनं त्या वडिलांची केलेली नाहीये. त्यामुळे असणारा ते वनामध्ये वनविहार करू लागलेले आहे. सुखे न करिता पाणी ग्रहण न घेता संन्यास संपूर्ण व्यासासी न पुसताची जाण निघाला पण सर्वस्व त्यागे. सुख असणारे त्या ठिकाणाहून निघून जाऊ लागलेले आहेत, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची विचारणा वडिलांना केलेली नाही. व्यास ऋषींना कशासाठी चाललोय, काय चाललोय, घरच्या ज्या काही असणाऱ्या त्या जन्मल्यापासून ज्या काही क्रिया असतात ते कोणतीही क्रिया असणारी त्यांना केलेली नाही. आणि संन्यास घेतला म्हणून सुद्धा कोणाला सांगितलं नाही, किंवा देवधर्म करतो म्हणून सुद्धा सांगितलं नाही. आणि घरातून असणाऱ्या त्या ठिकाणी ते निघून गेलेले आहे. त्या शुकाची पूर्ण स्थिती कोणी व्यासाची अतिप्रीती तेने मुखे तेने सुखे शुकाप्रती पुत्रा शक्ती धाविन्नला. त्यावेळेस असणाऱ्या व्यास ऋषींना आपल्या पुत्राबद्दल माया आलेली आहे. नेमका माझा पुत्र गेला कुठं म्हणून त्याच्या शोधामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी व्यास ऋषी निघालेले आहेत. पुत्र प्राप्तीचे व्यासाची सुख त्याचे पावया मोख व्यासाची अत्यंत हरिख ये गा आवश्यक सुखासी म्हणे. आणि आपल्या सुखाला ज्या पुत्राला असणारा व्यास ऋषी आवाज देऊ लागलेले आहेत की हे सुखा कुठं आहे बाबा, मला तूच असणारा काहीतरी आधार होतास, नेमका तू कुठं गेलास, तू वापस ये, अशा प्रकारच्या हाका असणाऱ्या त्या जंगलामध्ये व्यास ऋषी मारू लागलेले आहेत. मी सुख नव्हे एक दिशी तो मी सर्व भूत निवासी हे प्रचिती अवया व्यासासी वृक्ष त्याची ओदेती. आणि ज्या वेळेस असणारे ते व्यास ऋषी मोठमोठ्याने आवाज आपल्या मुलाला देऊ लागलेले आहेत की हे सुखा तू कुठं आहेस, मी तुला शोधू लागलोय, पटकन घरी ये, अशा प्रकारचा मोठमोठ्याने आवाज ज्या वेळेस ते असणारे व्यास ऋषी देऊ लागलेले आहेत, त्यावेळेस असणार त्या सुखांची असणारी प्रचिती देण्यासाठी झाडं सुद्धा असणारे मोठमोठ्याने हो म्हणू लागलेले आहेत. त्या ठिकाणी ते शुक महाराज नसल्या कारणानं झाडं त्यांना होकार देऊ लागलेले आहेत. या व्यास ऋषीने आवाज दिला की झाडं त्यांना हो हो इथंच आहे अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत. एवढी महान ख्याती असणारी त्या शुक राजाची होती. व्यास बोभाय पुत्र वचनी वृक्ष वदती प्रतिवचनी तेने व्यास सुखावणे
पुत्रागमने उद्यम आणि अशा प्रकारचं झाडांचं सुद्धा बोलणं आपल्या मुलाबद्दल ऐकल्याबरोबर असणाऱ्या व्यास ऋषींना आनंद वाटू लागलेला आहे की चराचरामध्ये असणारा इथल्या सर्व झाडा झुडपांमध्ये सुद्धा असणारा व्यास बसलेला आहे, म्हणून त्यांना आनंद वाटू लागलेला आहे आणि पुढे आपल्या मुलाच्या शोधामध्ये ते निघालेले आहे. सुका म्हणताची जाण वृक्ष देती ओवापण तेने सुखाचे पूर्णपण व्यासाशी पूर्ण कळू आले. आणि सुखामध्ये काय ताकद आहे किंवा चराचरामध्ये असणारा तो भरलेला आहे, त्याची काय क्षमता आहे किंवा काय त्याचं महात्म्य आहे हे व्यास ऋषींना त्या ठिकाणी कळालेलं आहे. कारण झाडं सुद्धा त्याच्या बाजूने बोलत आहेत. मी त्याला आवाज दिल्याबरोबर झाडं मला होकार देत आहेत. म्हणजे असणारा आपला मुलगा साधा सुद्धा नाहीये, महान अशा प्रकारचा मुलगा आहे, अशा प्रकारचं व्यास ऋषींना वाटू लागलेलं आहे. ऐसे असता पूर्णपणा त्या माझी विकल्पाचे विंदान मुख्यत्वे स्त्री वाक्याचे श्रवण तेने विकल्प पूर्ण श्री सुखासी. आणि एवढं सगळं सामर्थ्य असणारं त्या सुखाकडे होतं, परंतु त्या स्त्रियांच्या एका वाक्यामुळे असणारा विकल्प त्यांच्या मनामध्ये आला आणि त्या विकल्पाला घेऊन असणारा कितीतरी दिवस असणारा त्यांना त्रास भोगावा लागला. अशा प्रकारची कहाणी असणारी कथा त्या ठिकाणी घडलेली आहे. सुखे स्त्रिया नाही देखील या दृष्टी नाही स्त्रियांची घेतली भेटी त्यांची अन्योक्ती ऐकता गोष्टी विकल्प पोटी सुखाच्या. आणि ते सुख असणारे महान अशा प्रकारचे ऋषी होते. कसल्याही प्रकार स्त्री कशी असते हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं, कशा प्रकारचं स्त्रीचं बोलणं असतं हे सुद्धा माहित नव्हतं, परंतु फक्त कानावर स्त्रीच्या वाक्याचा बोलण्याचा एक वाक्य असणारं कानावर पडलं होतं. त्या वाक्यामुळे असणारा त्यांच्या शरीरामध्ये विकल्प घुसला आणि सर्व होत्याचं नव्हतं असणारं त्या ऋषींचं त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकारची कथा असणारी चालू आहे. प्रमदा परमार्थ पुसो आली हे गुरुत्वा भुली पडली प्रमदा केवळ प्रमादी घाली तिचे बोली विकल्प. आणि विकल्प हा काही साधा सुद्धा नाहीये. ज्याच्याकडे असणारा गुरुमंत्र आहे किंवा गुरुशिवाय कोणी निवारण याचं करू शकत नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. प्रमदा प्रति परमार्थ हा गुरुत्व अति अनर्थ त्यान ताचा निज घात श्री सुकांत विकल्प. आणि अशाच प्रकारचा विकल्प असणारा सर्व गोष्टींचा घातक अशा प्रकारचा विकल्प आहे. कारण कोणी आपल्याबद्दल काय बोललं किंवा काय म्हणलं याचा जर विकल्प मनामध्ये आपण धरून बसलो आणि कानावर जर आपण विश्वास ठेवला तर विकल्प आपल्या शरीरामध्ये घुसल्याशिवाय राहत नाही. आणि विकल्प काय एकदा शरीरामध्ये घुसला तर आपल्या आयुष्याचा असणारा वाटोळ केल्याशिवाय तो विकल्प राहत नाही. अशा प्रकारचं ग्रंथकर्ते सांगतात. परमार्थ गुरुत्वाचा अति अनर्थ त्या अनर्थ अतिघात तो श्री सुखात असे नांदत सावकाश. परमार्थाचा सुद्धा घात असणारा विकल्प केल्याशिवाय राहत नाही. विकल्प जर मनाला जडला तर असणारा त्याच्या आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. तो भगवंताकडे सुद्धा त्याला जाऊ देत नाही, चांगलं सुद्धा करू देत नाही, वाईटच गोष्टी असणारा त्याला करायला लावतो. अशा प्रकारची कथा त्या विकल्पाची आहे. आणि तशाच प्रकारचा विकल्प असणारा त्या शुभ ऋषींकडे गेलेला होता, म्हणून असणारा त्यांची काही क्षणासाठी का होईना दुरावस्था झालेली होती. सिद्ध सरोवराप्रती नग्न अप्सरा स्नान करीती सुख जाता आत्मस्थिती त्या स्वइच्छा खेळती निर्लज्ज. आणि असणारं सिद्ध सरोवराच्या ठिकाणी असणाऱ्या काही स्त्रिया असणाऱ्या आंघोळ करत होत्या, पण त्या आंघोळ करत असताना त्या ठिकाणी शुक महाराज आले. शुक महाराज आल्याच्या नंतर त्या तशाच आंघोळ करत राहिल्या. त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही की ते आलेत का गेलेत काय झाले म्हणून. त्या आपापल्या असणाऱ्या आंघोळीमध्ये मग्न होत्या. मागुनी व्यास येता देखती अप्सरा अति सलज्ज होती एकी वस्त्र आड करीती एकी वैसती उदकात. आणि असणारे शुक ऋषी आल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचे हालचाल त्या स्त्रियांमध्ये नव्हते, परंतु असणारा मागून व्यास ऋषी आले. व्यास ऋषीला आलेलं बघितल्याबरोबर सर्व बायांनी असणारे आपले पदर घेतलेले आहेत, सर्व बाया असणारे लपून छपून बसू लागलेले आहेत, त्यांना लाजू लागलेले आहेत. शुक तरुण नग्न गती जाता अप्सरा न लाजती मी हृदयांचे आजाचे स्थिती मज काला जाती देवांगणा. आणि दुसरी विशेषता म्हणजे असणारे जे शुक महाराज होते ते कसल्याही प्रकारचं वस्त्र घालत नव्हते, कसल्याही प्रकारचं असणारं त्यांच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं.
होतं तशा अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी गेलेले होते, तरी स्त्रिया असणाऱ्या त्यांना लाजलेल्या नाहीत. परंतु असणारं व्यास ऋषी त्यांच्या पाठोपाठ आलेले पाहून असणाऱ्या त्या ठिकाणी त्या स्त्रियांना लाज वाटू लागलेली आहे आणि त्याला पण बसू लागलेले आहे. सुखाचे ठाई त्यांची आसक्ती, त्याची निर्लज्ज अवयव दाविती. मी वृद्ध नावडे चित्ती, या लागी लाजती स्वर्गांगना. आणि त्या ठिकाणी असणारं व्यास ऋषी आलेले आहेत आणि व्यास ऋषींना विचार पडलेला आहे की असणारं माझा मुलगा असणारा या ठिकाणी तरणाटाटा आहे असणारं, तो अशा अवस्थेमध्ये असणारा या ठिकाणी येतोय, त्याला असणाऱ्या या बाया लाजत नाही. परंतु मी यांच्या आजोबाच्या वयाचा आहे, मला तर यांनी लाजायची गरज नाही, पण मी आल्याबरोबर असणारं लाजून कोपऱ्याला बसत आहे. नेमकं काय कारण आहे? अशा प्रकारचा असणारा त्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. हा अप्सरांचा भाव, हे त्यांचे पुसी पासे पुसियो जावो. हा व्यासाचा अभिप्राय, तो प्रश्न पर्याय पुसत. आणि त्या ठिकाणी मी म्हातारा आहे म्हणून की काय मला लाजत आहे, अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी व्यास ऋषींच्या मनामध्ये आलेला आहे. आणि याचं मी त्या असणारं जे अप्सर आहेत त्यांना जाऊन विचारणार आहे, अशा प्रकारचा विचार त्यांनी पक्का केलेला आहे. श्री सुखासिका नाही लाजल्या गती, मज लाजल्या ती कोण्यार्थी. हे परम प्रमाण निश्चितार्थी, माझी प्रश्नोक्ती सांगावी. आणि त्यावेळेस व्यास ऋषीने त्या असणाऱ्या अप्सरांना प्रश्न विचारलेला आहे की माझा मुलगा असणारा या ठिकाणी तरणाटाटा, त्याच्या अंगावर एकही वस्त्र नाही, त्याला तुम्ही लाजला नाही, परंतु मी आल्याबरोबरच असणारा तुम्ही एवढ्या दडून का बसू लागलेला आहात? मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे, नेमकं मी म्हातारा माणूस आहे म्हणून असं करू लागलात की काय, अशी विचारणा असणाऱ्या व्यास ऋषीने केलेली आहे. ऐकोनी व्यासाची प्रश्नोक्ती, हसोनी अप्सरा बोलती. जैसी ज्याची अंतर्वृत्ती, तैसे त्या प्रती वर्तो आम्ही. आणि त्यावेळेस त्या स्त्रियांना उत्तर दिलेलं आहे, त्या अप्सरा बोलू लागलेल्या आहेत की ऋषी महाराज, तुम्ही जशा प्रकारे आम्हाला बघता आम्ही तशा प्रकारे असणार तुम्हाला दिसतो. तुम्ही चांगल्या नजरेनं आमच्याकडे बघितलं तर आम्ही चांगल्या नजरेनं तुमच्याकडे असणार तुमच्यासाठी राहू, आणि जो आमच्याकडे वाईट नजरेनं बघतो त्याला आम्ही वाईट नुसारच दिसतो. अशा प्रकारचं उत्तर त्या व्यास ऋषींना त्या स्त्रिया देऊ लागलेल्या आहेत. मुने तुझे ज्ञान भेदानुवृत्ती, सुखासी सदा अभेद गती. अभेदिला जेची अप्राप्ती, भेदा प्राप्ती सलज्ज. आणि त्या ठिकाणी त्या स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत की असणार ऋषीवर्या, तुमची अभेद स्थिती आहे, म्हणजे तुम्ही असणार परिपक्व झालेला आहात, काही झालं तरी तुमच्याकडून चूक होऊ शकत नाही, अशा प्रकारचे तुम्ही बनलेले आहात. परंतु जे काही शुकाचार्य शुक ऋषी आहेत ते असणार आणखी परिपक्व झालेले नाहीत, त्यांच्याकडे कदाचित असणारा एखाद्या वेळेस का असणारा त्यांचा भंग आम्ही करू शकतो, अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी त्या स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत. शुक भेद कैसा कळला, माझा भेद कोठे देखीला. जेव्हा लजेचा प्रश्न केला, तेने चिदाविला भेद तुझा. आणि शुक अभेद आहे हे तुम्हाला कुठून कळालं की मी अभेद नाही, अशा प्रकारचं तुम्हाला कुठून कळालं, अशा प्रकारचा प्रश्न असणारा त्या ठिकाणी त्या स्त्रिया असणारा विचारू लागलेल्या आहेत. तुझ स्त्री पुरुष भेद व्यक्ती, याला तू केली प्रश्नोक्ती. शुकाची सूक्ष्म भेद गती, स्त्री पुरुष व्यक्ती देखे ना. आणि त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत की शुक जो आहे तो असणारा अतिशय महाज्ञानी आहे, तो असणारा कशाही प्रकारचा अभेद त्याच्यामध्ये होऊ शकत नाही, किंवा त्याला स्त्रियामधला पुरुषांमधला कसलाही फरक जाणवत नाही किंवा कळत नाही. त्यामुळं असणारा, आणि तुम्हाला स्त्रिया कोण आहेत पुरुष कोण आहे त्यातला फरक माहित आहे, तो माहित असल्या कारणानं आम्ही तुम्हाला लाजून बाजूला गेलो, अशा प्रकारे त्या अप्सरा असणारा त्या व्यास ऋषींना बोलू लागलेल्या आहेत. ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन, मी जाता व्यास अज्ञान. ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन, मी ज्ञाता व्यास अज्ञान. ऐसा शुकाचे ज्ञानाभिमान, हृदय संपूर्ण प्रविष्टला. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलणं असणारे त्या स्त्रियांचं आणि व्यास ऋषींचं चालू होतं, परंतु त्यातले हे वाक्य असणारे त्या शुक ऋषींच्या कानावर पडलेले आहेत की असणार सर्व काही ज्ञान असणाऱ्या त्या ठिकाणी त्या व्यास ऋषींकडे आहे, आणि हे जे असणारे शुक ऋषी आहेत त्यांना असणार या गोष्टी काही असणाऱ्या कळत नाहीत, किंवा ते असणारे बालक आहेत, अशा प्रकारचा विकल्प असणारा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि ते फक्त कानावर पडल्यामुळे असणारा त्या ठिकाणी त्या शुक ऋषींच्या मनामध्ये विकल्प निर्माण झालेला आहे. बाप स्त्री वाक्याची ख्याती, ब्रह्मज्ञानाची केली शांती.
विकल्प वाढविला चित्ती उठले स्फूर्ती मी ज्ञाता. आणि अशा प्रकारचं बोलणं असणारं त्यांचं दोघांचं चालू होतं आणि मी सर्व काही ज्ञाता आहे अशा प्रकारचं बोलणं त्यांचं असणारं यांच्या ज्यावेळेस कानावर पडलं त्यावेळेस यांच्या पोटातील विकल्प असणारा मनातील वाढू लागलेला आहे. मी ज्ञाता तो अज्ञान ऐसे जे ते स्फुरे स्फुरण तेतोनी पडे ब्रह्मज्ञान ज्ञानाभिमान उरे आणि देही. या ठिकाणी असणारा त्या सुखऋषींना असणारा अभिमान झालेला आहे की मी असणारा सर्व काही ज्ञान असणारा माझ्याकडे आहे, मला कोणतीही गोष्ट असणारी भेटू शकत नाही. अशा प्रकारचा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये विकल्प निर्माण झालेला आहे आणि विकल्प निर्माण झाल्याबरोबर एका क्षणामध्ये त्यांचं जेवढंही ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं होतं ते शून्य झालेलं आहे. हिंग पडताची रांजणी गोडवणी होय हिंगवणी तेवी विकल्प प्रवेशता ज्ञानी ज्ञानाभिमानी उडे ज्ञान. आणि अशा प्रकारे असणारं एखादं मोठं पाण्याचं असणारं पातेलं भरलेलं असावं आणि एक कण असणारं त्यात हिंग पडावं. त्या सर्व पाण्याचा असणारा आकार असणारा किंवा त्याची चव हिंगासारखी लागते तशाच प्रकारचा असणारा सर्व ज्ञानाचा असणारा ठिकाणा तुमच्या जवळ लागलेला आहे. परंतु छोटासा विकल्प जरी त्या ठिकाणी आला तरी त्या सर्व ज्ञानावर पोतारा फिरविल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. दुग्धी कांजीचा थेंब पडे तेने दुधाचे होती कवडे तेवी ज्ञाने विकल्प वाढे तै ज्ञान उडे ज्ञानाभिमाने. त्या प्रकारे असणारा दुधामध्ये कांद्याचा एखादा रसाचा थेंब पडावा आणि ते दुधाचं दही व्हावं, ते दूध नासावं तशी अवस्था असणारी या ठिकाणी या सुखऋषींची झालेली आहे. कारण सर्व काही ज्ञान असणारं भरपूर सर्व दुनियेचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी होतं. झाडं सुद्धा त्यांच्याबद्दल बोलतात म्हणजे ते काही साधे सुधे नव्हते, परंतु असणारा छोटासा विकल्प त्यांच्या मनामध्ये एका वाक्यामुळे आला आणि सर्व काही त्यांचे जे ज्ञानाचे डोंगर होते ते सुद्धा त्या ठिकाणी शून्य होऊन बसलेले आहेत. सावध कनक बीज खाय तो क्षणार्धे भ्रमित होय तेवी विकल्पाच्या ज्ञान होय ज्ञात्या होय ज्ञानाभिमान. आणि ज्याला असणारा ज्ञानाचा अभिमान झालेला आहे त्या ठिकाणी असणारा विकल्प पटकन वाढतो असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. व्यास अज्ञान भेद दृष्टी मिस ज्ञान ऐक्य गोष्टी ऐसा विकल्प शुकाचे पोटे स्त्री वाक्यासाठी दृढ झाला. आणि त्या ठिकाणी त्या स्त्रियांचं बोलणं अशा प्रकारचं ऐकलेलं होतं की असणारा व्यास ऋषींपेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशा प्रकारचे असणारे हे शुक ऋषी आहेत आणि यांच्यासारखा असणारा अभेद अशा प्रकारचे ते आहेत. कारण त्यांना कशाही प्रकारे काहीही केलं तरी कुणी भेदू शकत नाही अशा प्रकारचे अभेदी ते आहेत. या गोष्टीचा विकल्प असणारा त्या ठिकाणी त्यांच्या पोटामध्ये वाढू लागलेला होता. दीप मावळल्या पाठी काजळीची पोहणी उठी तेवी ज्ञान जाताची शेवटी आती गर्व उठी ज्ञानाभिमाने. आणि ज्या वेळेस असणारा दिवा जळाल्याच्या नंतर खाली असणारा नुसता काळोख राहतो तशा प्रकारे एकदा का ज्ञान निघून गेलं की असणारा जे काही विकार आहेत ते असणारे पटकन वाढू लागतात किंवा ते पटकन आपली जागा धरतात. अशा प्रकारची स्थिती असणारी त्या विकल्पानं असणारं त्यांच्या मनामध्ये घेतलेली आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. चंद्र भगवान की जय सूत हनुमान महाराज की जय शांतिरमण एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय. महायोग पिते तटे भीमप्रत्यं वरकुंडलेकाय दंतो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं प्रप्रमलिंगं भजे पांडुरंगं. दयाचे केदिया समरण होय सकल ध्यान हे शिवंदु श्री गुरुचरण श्री गुरुचे ते नमस्कार वन्याता. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती दुबळा करी तसे भक्ती बोल धरी गंगावती तरी शिवकाराळी ना तरी बाळ गोगडा बोले गावा पुढा युगा पावले हे चोज करुणी मावली ढिजे जेवे जैसा स्वभाव मा बापा तपते बोली जरी गोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोषाते तैसा मी तुम्हा प्रती त्रावती करी तसे बाळमती. तुम्ही संतोषी जय जाती प्रेमाच्या जय कुंडलिका श्री
बुद्धीचे विवेक ज्ञान विकल्प मात्रे होय क्षीण गुरुवाक्य हाती निपुण ते ज्ञान पूर्ण निश्चय प्रभु रामचंद्र भगवान की जय. अशी कथा आहे. प्रभू रामचंद्राला असणारे जवळ या जरा. प्रभू रामचंद्राला वशिष्ठ गुरु असणारे ज्ञान सांगतात. प्रभू रामचंद्राने विचारायला सुरुवात केली, गुरुवर्या हे जीवन म्हणजे काय, हे ज्ञान कशा प्रकारचं असतं, असा असणारं बरंच नाना तऱ्हेचे असणारे प्रश्न उपस्थित केले. त्यावेळेस गुरुवर्याने असणारं सुखाचार्याचं ज्ञान असणारं उपजता ज्ञानी होते. सुखा आणि ते सुखाला उपजता ज्ञान असल्यामुळं ते असणाऱ्या आईच्या उदरामध्ये 14 वर्ष होते, 12 वर्ष होते. का होते याचा बराच इतिहास आहे. त्यांच्या जन्माची अशी कथा आहे, थोडी भागवतात ऐकलेली, की ज्या वेळेस पार्वतीनं महादेवाला विचारायला सुरुवात केली, महादेवा मला तुम्ही ज्ञान सांगा. त्यावेळेस महादेवाने सांगितलं, आपल्याला ज्यावेळेस तुला ज्ञान सांगायचे पार्वती, त्यावेळेस जवळ कुणी नसायला पाहिजे. मग आपण काय करू, मोठ्या असणाऱ्या डोंगरावर जाऊ आणि डोंगरावर जाऊन हे तिरसूळ दिलेलं होतं तिच्यापाशी, हे असणारं डमरूळ दिलेलं होतं, डमरूळ वाजव म्हणले. आणि डमरूळ वाजवलं म्हणजे मग काय होईल, तिथले पशु पक्षी कोणी जवळ राहणार नाही. ज्ञान कोणी ऐकू नाही, ज्ञान ऐकणाऱ्याच्याच लायकीचं लागतंय, त्याला ज्ञान सांगावं लागतंय. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळे पशु पक्षी जीव वाचविण्यासाठी पळू लागले. त्यावेळेस एक असणारे मैना नावाचे असणारे राघवानी मैना असणारी काय करीत होती, आपल्या पिल्ल्याला जन्म देत होती. प्रस्तुतीची वेळ होती, त्यावेळेस तिने असणार भेन पळाली. त्यावेळेस ते पिल्लू त्या ठिकाणी पडलं, जिथं काय डमरूळ वाजित होते त्या ठिकाणी ती प्रस्तुत झाली आणि ती असणारी मैना निघून गेली. त्यावेळेस बघितलं भोवताली कोणी राहिलं नाही. ज्यावेळेस महादेवानं ज्ञान सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस असणाऱ्या त्यांना ते पिल्लू दिसलं. महादेवानं त्रिशूळ घेतलं आणि मागे लागले. मागे लागल्यावर ते जे पिल्लू जे पळालं त्यानं बी ज्ञान ऐकलेलं होतं. उपजता ज्ञानी काय म्हणून सांगायचा प्रश्न आहे, बाकी काही नाही. सुखाला ज्ञान उपजता का जन्माल्या ते असणारे गेले. तिकडे असणारा व्यासाची असणारी पत्नी तपश्चर्या करीत होती. ते असणारे देवाचं नाम स्मरण करीत होती. तिला पुत्र संतती नव्हती. त्यावेळेस हे जे पिल्लू गेलं ते नीट तिच्या तोंडात शिरलं. 12 वर्षे उदरातून बाहेरच झालं नाही. नको म्हणलं, बाहेर काही बरं नाही म्हणला, हे काय सृष्टीत म्हणला राहणं बरं नाही. 12 वर्षानंतर त्याचा जन्म झाला. जन्म झाल्यावर जन्माल्या असणारा सुखा नावाचा जो मुलगा होता तो असणारा अरण्यात निघाला. अशी कथा सविस्तर सांगायची म्हणजे ते ज्ञानी का एवढं भेलं का, जंगलात जायचंय कशामुळे, तो नको म्हणला. देवाचीच भेट घ्यायची, इथं राहण्यात काही मजा नाही. आता व्यास बी एवढे ज्ञानी होते. व्यासाने सांगितलं, दीक्षा घेतल्याशिवाय गुरुमंत्र घेतल्याशिवाय तपश्चर्याला जाऊ नये. जो मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाच्या मार्गाने जायचं नसतंय, गुरुकुल ज्ञान घ्यायचं असतंय. ऐकायला तयार नव्हता, तो भेलेला होता. ह्या सृष्टीत राहायचंच नाही म्हणलं. त्याच्यामुळं काय झालं, पुढं अप्सरा अंगुली करीत होत्या. बराचसा विषय असन सांगितलं असन भयानं थोडा. त्या अप्सरा असणाऱ्या तर सुखाचार्य 12 वर्षाचा मुलगा गेल्यानंतर त्या अप्सरा आंघोळी करीत होत्या. त्या काय लाजण्या भेटण्याचा काही संबंध नाही. सुखा असणारा विधेय होता. विधेय असल्यामुळं त्याला भान नव्हतं या स्त्रिया कशाला म्हणते, आणि त्यांना भान नव्हतं की सुखा असणारा विधेय अवस्थेत आहे, त्याला स्त्री पुरुष असा भेद नाही. पण मागून असणारा तो त्याचा बाप असणारा व्यास त्याला उभा राहा म्हणत महाग लागलेला होता. त्यावेळेस स्त्रिया गेल्या आणि कपडे घेतले, काही पाण्यात थांबल्या. सुखाचार्य त्या असणाऱ्या व्यासानं विचारलं, बाबा 12 वर्षाचा माझा मुलगा आहे, याला तुम्ही लाजला नाही, तुम्ही मला का लाजलात? मी 80 वर्षाचा म्हातारा आहे,
आता 100 वर्षाचा म्हातारा आहे, म्हाताऱ्या माणसाला पोरीने लाजायची काही गरज आहे का? ते म्हणले हाच तर भेद आहे तुमच्यापाशी. तुम्हाला स्त्री पुरुष ओळखू येतो, सुखाला स्त्री पुरुष काही ओळखू येत नाही. तो विधेय अवस्थेत आहे, एवढंच सुखानं ऐकलं आणि त्याला गर्व झाला. आणि गर्व झाल्यामुळं तो काय ऐकायच्या तयारीत नाही. तो म्हणला बाबा अज्ञान आहे, मी एक ज्ञानी. अशी असणारी सविस्तर कथा आहे. हे आता सांगण्यासारखी गोड आहे, मला बी एवढं ज्ञान नाही, सांगण्याचा प्रयत्न करतो. अशी असणारी कथा आहे. सुखाचार्य असणारा त्या ठिकाणी व्यासानं सांगितलं, त्या अप्सरला विचारलं, बाबा तुम्ही का म्हणून मला लाजला काय? तर त्यांनी त्यावेळेस नाथ महाराजांना बरंचसं असणारं उदाहरण सांगितलं. माणसाला ज्ञान प्राप्त झाल्यावर गर्व आला की ज्ञान राहत नाही. जसा असणारा दुधात मिठाचा खडा पडला, त्याचा असणारं नासून असणारं खवल्या होऊन जात्यात. जसा असणारा हिंग पाण्यात पडला, चांगल्या पाण्याचा वास येतो. असं असणारे बरेचसे उदाहरणं असणारे नाथ महाराजांना दिलेले. तसं ज्ञानाला असणारा गर्वाची जोड झाली की ते ज्ञान समोर जातं. असे असणारी सविस्तर कथा वाचा. जो ज्ञानानुभव गुरुचे ठाई, ते ज्ञान अति अक्षयी. विकल्प नरिगे ते ठाई, अति अनपायी गुरु ज्ञान. जे ज्ञान आहे गुरुच्या मुखातून ऐकलं की त्याला काही बाधा होत नाही. जे गुरुच्या मुखातून आलेलं आहे ते ज्ञान जर ग्रहण केलं तर त्याच्यापासून कधीच असणारा बाधा होत नाही, विकल्प उपजत नाही. पण जे मनानं संपादन केलेलं आहे, जे मनानं अभ्यास केलेला आहे, हे ज्ञान टिकाव नाही. याच्यासाठी काय करावं लागतंय? गुरुच लागतंय. आणि गुरुला असणारा केल्यानंतरच ते ज्ञान संपादन होतंय. गुरुची तेवढी सेवा करावं लागते आई वडिलांसारखी. आता कसा बी उगा केला गुरु, दिला लावून कवा तरी आला असं नाही. गुरु म्हणजे आई वडिलांसारखंच त्यांना असणारं सांभाळावं लागतं. तितकी त्यांच्यावर असणारी श्रद्धा ठेवावी लागते. त्यावेळेस त्या गुरुचं ज्ञान प्राप्त होतं. कसं बी असणारं ज्ञान प्राप्त होत नाही. अशी असणारी कथा आहे. गुरु वाक्य विणजे ज्ञान, ते क्षय रोगी जन्मले जाण. विकल्प मात्रे साणी प्राण, अति क्षीण अपायी. विकल्प आल्यानंतर ज्ञान राहत नाही. जे असणारं गुरुच्या मुखातलं ज्ञान नाही, हे ज्ञान टिकत नाही. हे ज्ञान क्षीण होतं. हे ज्ञानात असणारा विकल्प असतो. दुसऱ्याच्या तोंडातून असणारं ज्ञान ऐकलेलं ते ज्ञानाची प्राप्ती होत नाही. गुरुच्या तोंडातून ऐकलं पाहिजे असं असणारे नाथ महाराज या ठिकाणी सांगतात. आचार्यवान पुरुषो वेद, हे वेद वाक्य प्रसिद्ध. गुरुवाक्य ज्ञान विशुद्ध, प्रजा प्रबुद्ध गुरुवाक्य. आचार्य म्हणजे ज्ञानी बी असू दे करता, पण गुरु केल्याशिवाय नाही. असं एखादं असा हातीचा हाती गेल्यानं नाही तर उभं असं सापडलं कोणतरी त्याला सांग बाबा मला काय माहित नव्हतं, तुम्हाला जास्त कळतंय, असं ऐकल्यानं ज्ञान प्राप्ती होत नाही. ज्ञानाला असणार जसं असणार कसं आहे, त्या सोन्याला असणार कस येण्यासाठी अग्नीतच त्याला प्रवेश लागतो. अग्नीतच ते भाजावं लागतं सोनं. त्यावेळेस त्याचा गंज जातो, त्याचा कस जातो, शुद्ध सोनं राहतं. तसंच असणार हे ज्ञान आहे. ज्ञान अग्नी संपर्के कळसेले नेविके, पद आले परिपाके आमुदास. जसं असणार तूप आहे, जर ते असणार पक्क का होतं, लोणी कडविल्यावरच होतं. लोणी जर महिना 2 महिने ठेवायचं म्हणलं त्याचा वास येत आहे. तसं असणार ज्ञान प्राप्त झालं तर ह्याला असणार जसा अग्नीला कड लागतो, तुपाला जसा लोण्याला कड लागतो, तसं ज्ञानाला सुद्धा अग्नीचा कड लागतो. म्हणजे हे ज्ञान परिपक्व होतं. त्या ज्ञानाला असणार खरं काय खोटं काय कळालं पाहिजे. त्याच वेळेस ज्ञान परिपक्व होतं असं असणारे नाथ महाराज सांगू लागले. गुरु वाक्य विण सर्वता, ज्ञानाचे विकल्पता. याची शुकाची व्यवस्था, व्यासाची सर्वथा कळू आली. यावेळेस व्यासमुनीला वाटू लागलं ह्याने असणारा गुरु केला नाही, ह्याला विकल्प झालाय, हे असणाऱ्या सुखाला गर्व आलाय, हे माझं ऐकत नाही. आणि ह्यानं गुरु केल्याशिवाय असणारं तपश्चर्याला जायला पाहिजे नव्हतं. पण असणारं व्यासमुनी असणारे सुखाला काय सांगतात पुढे ऐका. शुकाचे ब्रह्मज्ञान, विकल्प वाक्य झाले क्षीण. शुक झाला ज्ञानहीन, ते व्यासासी चिन्ह कळू. व्यासाला कळालं ह्याचं असणारं ज्ञान याच्याजवळ काय राहिलं नाही, हीन झालाय. याच्याजवळ अज्ञान आलंय. आता
पण हे आपलं ऐकत नाही, हे मनाची तरा करू लागलाय, हे असणारा स्वतःच असणारा घमंडीत आहे, स्वतःला ज्ञानी समजायला लागलाय, पण याच्यापाशी ज्ञान राहिलं नाही असं व्यास मुनीला त्या ठिकाणी वाटलं. व्यास जाणे भेद ज्ञान तोची भेदी अभेद सर्वज्ञ हे सुखासीन कळे चिन्ह तेने विकल्प पूर्ण दृढ धरिला. त्यावेळेस मनामध्ये विकल्प धारण केला. मी एक ज्ञानी, बाप अज्ञानी. बाप असणारा गुरु सारखा असतो, गुरु म्हणजेच बाप असते. ते असणारा अज्ञानी, मला असणारा मी ज्ञानी. ह्या अप्सरांनी सांगितलं सुखाला ज्ञान आहे, तुम्हाला ज्ञान नाही, म्हणून असणारा गर्व आलाय. स्त्रियाचं कधी बी ऐकलं का बाळगतो की बरंच असणारं वाईट होतं. आता कोणत्या गोष्टी ऐकणं असं काय नाही बरं का. कसं आहे, काय काय माणसाला काय वाटतं, स्त्री असणाऱ्या स्त्रिया का म्हणायचं नसतं, स्त्रियाने असणार गुरु करायचं नसतंय, स्त्रियाने असणार कुठल्या देवाला जायची गरज नाही. घरचा महादेव उपाशी लागली देवाला पाणी घालाय, त्याचा काय उपयोग होत नाही. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न परसे, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. तिला असणार पतीची सेवा केली देव भेटतय, तिला कुठं जायची गरज नाही असं असणार. बऱ्याच जणाला वाटतंय चला दिंडीमध्ये देव भेटन काय की घरचा देव उपाशी, त्याला शिळ्या भाकरी करून ठेवल्या याकडे महागारी येतो एवढ्याच का तुम्ही, यानं काय देव प्राप्त होत आहे का, यानं देव प्राप्त होत नाही. माय बाबा पतीची सेवा करावी लागती आणि पतीनं असणार गुरुचीच सेवा करावी लागती असं असणार आहे. नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले. व्यास शुका लागी अति असक्त क्षण क्षणा म्हणे परत तोची झाली या विकल्पयुक्त त्यावरी परत न म्हणे व्यास. त्यावेळेस व्यास मुनी हाका मारू लागले त्याला, ए बाबा परत ये, नुसतं माग तरी बघ, मला तोंड तरी दाखव, तुझा चेहरा तरी बघू दे. पण तो असणारा व्यास, तो सुख असणारा माग बघायला तयार नाही. त्यावेळेस व्यासाला वाटलं ह्याच्या अंगी असणारा, ह्याच्या मनामध्ये विकल्प शिरलाय, ह्याच्यापाशी ज्ञान राहिलं नाही, किंवा असणारा गर्व आला याला, त्याच्यामुळे आता हाक मारण्यात काही मजा राहिली नाही असं असणारे त्या ठिकाणी व्यास म्हणू लागले. व्यास अंतर्यामी आपण जाणून शुकाचे ज्ञान ज्ञाने क्षीण जेणे पावे ज्ञान संपूर्ण तो कृपेने आपण सत्संग सांगे. त्यावेळेस व्यासाला वाटलं हे आता पोरग ऐकत नाही, ह्याला आता काही सांगण्यात मजा नाही राहिली, पण याला एकच सांगावा, तू असणारा इथून पुढे जे चालला तू सत्संग कर, कुठंतरी संतांच्या संगतीमध्ये जा, कोणातरी असणार गुरुपाशी जा आणि गुरुकुल तू ज्ञान घे, नंतर तुझे तपचारी असणारी सफल होईल असं असणार व्यास मुनी त्या ठिकाणी म्हणू लागले. प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, रेणुका माता की जय. व्यास म्हणे श्री शुकासे तू तव स्वेच्छा जातोसे, अवश्य जाय जनका पासे निश्चय पावसे त्याचे ने. त्यावेळेस व्यासाने सांगितलं, ऐ सुका तू परत बी येऊ नको, तू मागे पाहू नको, पण मी एक तुला गोष्ट सांगतो, पुढं असणार मिथिला नगरी लागल, मिथिला नगरीमध्ये असणार आहे त्या ठिकाणी जनक राजा राहतोय आणि जनकाची तरी कमीत कमी तू भेट घे आणि तिथून पुढे तुझं काय असेल त्या मार्गाला लाग असं त्या ठिकाणी सुखाला असणार व्यासाने सांगितलं. जनक राजा पृथ्वीचे ठाये राज्य करून तो विधे ज्ञान विज्ञान त्यासी सर्व हे परिपूर्ण पाहे पूर्णत्वे. त्यावेळेस सुखाला सांगितलं तो असणारा जनक राजा विधेयी, तो असणारा राजावी, राजे करून विधेयी. विधेय माणसाला काहीच कळत नाही, विधेय माणूस म्हणजे विधेय कुणाला माणसाला तो ध्येयावरच नाही,
मी माझी आठवण विसरले जायचे अंतकरण. ज्याला मी कोण आहे याचीच आठवण नाही, तो ती संन्यासी जाण निरंतर. माऊलीने सांगितलं संन्यासी कुणाला म्हणायचं? ज्याला देहाची आठवण नाही, मी काय खातोय ह्याचं भान नाही, मी काय पाहतोय ह्याचं भान नाही. सगळं असणारं सुखरूप ज्याला दिसतंय, हे विश्वची माझी घर, जयाची मती होय स्थिर, किंबहुना चराचर आपणती झाला, असा असणारा तो जनक राजा आहे. जनक राजापाशी मी तू पण काहीच नाही. जनक राजा विधेय बाबा, जाता जाता कमीत कमी माझा शब्द ऐक आणि त्या जनक राजाची भेट घे, असं त्या सुखाला सांगितलं. जो संदेह निज मानसे त्याचे निसंदेह होसे, समाधान जनकापासे परमार्थासे परमार्थ. तो असणारा तुझ्या मनात जो संशय उत्पन्न झालाय, संदेह तुझ्या मनात जो संशय उत्पन्न झाला, त्या संशयाचं निरसन तिथं होईल. कुठं होईल? सुखाचार्य याच्यापाशी, व्यासापाशी गेल्यानंतर, जनक राजापाशी गेल्यानंतर. आणि जनक राजा त्याचं निरसन करीन, त्याच्यातलं असणार तुला सांगल आणि ते तू ऐक, तू जनक राजाची भेट घे, असं त्या ठिकाणी सुखाला त्या असणार वडिलांनी सांगितलं. बरं, आपण ज्ञान सांगावे त्यासे, व्यासा ज्ञान हे शुकाचे मानसे, याला हे धाडे जनकापासे, श्री शुकासे निश्चयार्थ. त्यावेळेस व्यासाला वाटलं ह्याला ज्ञान मला सांगता येतंय, पण ह्यानं मला अज्ञान ठरविलंय, मी बापापेक्षा ज्ञानी वाटतंय, मग आता माझं ज्ञान हे ऐकून घेण्याच्या लायक राहिला नाही, हे असणाऱ्या मनस्थितीत नाही, माझं ज्ञान याला सांगण्यात मजा नाही. व्यास असणारे खूप ज्ञानी होते. व्यास काही साधे होते का? पराशर ऋषीचा मुलगा होता व्यास. देवी बरीच असणारी कथा आहे. तो असणारा जी असणारी मत्स्यगंधा नावाची आई होती त्याची, ती शांतनु राजाने केली होती नंतर, असा बराच त्याचा असणारा कथा आहे. पण तो व्यास असणारा इतका ज्ञानी होता, त्या व्यासाला वाटलं मी मुलाचा असणारा अज्ञान घालवू शकतो, पण याचा माझ्या भरवसा लागतंय. माणसाची श्रद्धा लागती, श्रद्धा नसेल तर कुणाला काही सांगण्यात उपयोग नाही. आणि उग रिकाम्याने सांगून तोंड वाजून त्याचा काय उपयोग नाही, असं त्या सुखाला याला व्यासाला वाटलं. आणि सुखाचार्याला सांगितलं तू असणार काय कर, जनक राजाची भेट घे, असं त्या ठिकाणी सांगितलं. श्री शुकाचे मनोवृत्ती मने कळले, व्यासाचे ज्ञान स्थिती, आता जनकाचे ज्ञानोक्ती, ते निश्चिते पाऊ पा. त्यावेळेस सुखाने असणारा मनामध्ये विचार केला, मला असणारा व्यासाचं कळालंय, आता व्यास जितका अज्ञानी तितका सुख तो असणारा जनक राजा तरी काय. पण जनकाची भेट घेऊ सांगितलंय वडिलांनी, तर आपण जनक राजाकडे जाऊ, असा सुखानं मनामध्ये विचार केला आणि जनकपुरीकडे असणारे ते निघाले. ऐसे विचारून म्हणे, मेरुगिरी उतरूने, जनक नगरी ठाकोने, तत्क्षणे तो आला. त्यावेळेस मेरू पर्वत असणारा एक आडवा होता, त्याच्यावर असणारे खाली उतरले. त्या ठिकाणी जनकपुरी होती. त्या जनकाच्या राज्यामध्ये तेव्हा सुख असणारा पोहोचल्यानंतर असणारा सुखाच्या मनामध्ये अजून काय काय येऊ लागलं, पुढील ऐका. नग्न नगरात जाता होईल लोकोपहासकता, पते चिरांची तत्वता, लोकलज्जार्थ कौपीन केली. त्यावेळेस तो सुख म्हणजे जन्मात गेलाय, म्हणजे काय कपडे फिपडे घालून गेलाय थोडंच आहे, तो असणारा असाच गेलेला होता. मग त्याला वाटलं आता राज्यात जायचे, लोकात जायचे. त्यानं स्त्रियाचे असणारं मुख बघितलं होतं, तेव्हापासून त्याला विकल्प आला होता. मग लोकात जायचं म्हणल्यावर असं उघडं नागडं गेल्यानंतर लोक नाव ठेवते, मग आता आपण काय करायला पाहिजे, असा विचार सुखाच्या मनात आला. आणि काय केलं बरं पुन्हा त्याने, केवळ रिक्त हातेसे भेटो नये रायासे, तैसेची देवालयासे विते हस्तेसे न जावे. त्यावेळेस सुख म्हणू लागले आता रिक्त हाताने राजाची भेट घेऊ नये, गुरुची बी रिक्त हाताने दर्शन घेऊ नये. देवात सुद्धा असणार आपण देवाला गेलो तर रिकाम्या हाताने दर्शन घेऊ नये, तिथं काहीतरी ठेवावाच असं असणार. मग आपण राजाकडे जायचो,
तर आता आपल्याजवळ काहीच नाही, आपल्या अंगावर बी कपडे नाही, मग आपण कपडे तरी घातले पाहिजे, आपण राजाला काहीतरी दिलं पाहिजे. फुकटात असणार त्यांचं असणारं दर्शन घेऊ नये असं सुखाला वाटलं. काय केलं बरं पुढं? सद्गुरु जो का कृपा मूर्ती त्यासे भेटू नये रीती हाते हेची वृद्ध वृद्ध शिकविते धर्मशास्त्रीने ते निश्चय. धर्मशास्त्रात हेच सांगितलंय, गुरुचं सुद्धा असणारं रिकाम्या हातानं असणारं दर्शन घेऊ नये. त्याला असणारा आपल्याला जे काय घडल तितकीच दक्षिणा द्या, पण फुकटात दर्शन घेऊ नये. फुकटात दर्शन घेतल्यानं त्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. देवाचं फुकटात दर्शन घेतलं तर ते पावन होत नाही. काहीतरी दिशी तवा घिशी असं आळशी असंची उदाहरण. जेव्हा देवाला द्यावं लागतंय तेव्हा ते आपल्याला देतंय. आपण उगाच रिकाम्याने नारळ फोडलंय नकानं सोलून ठेवलं बाकी तर झटका आणलाय नाही जमत. ते राहिलेलं नारळ कमीत कमी 10-5 जणांना तरी वाटावा. हा ना, तरच असणारा देव पावन. देव कस पावन? नाचल्याला निघाले कसं म्हणताय राहू द्या देवाला पावलं, असं नसतंय. गुरुच्या सुद्धा दर्शन घेताना गुरुकडे सुद्धा गेल्यानं रिकाम्या हाताने जाऊ नये असे नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले. जनक गुरुत्वे जगद्गुरु तोच नरेंद्रा नरेंद्र त्यासे रिक्त हस्ते नमस्कारो करीतो नर स्वधर्म मंद. ज्या नर असणारा जो बी असणारा प्राणी असेल तो जो गुरुकडे जाईल रिक्त हाताने गेला तर त्याला नरक प्राप्ती होती. म्हणून असणाऱ्या गुरुला काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. गुरुचं रिक्त हाताने दर्शन घेऊ नये असं सुखाच्या मनामध्ये आलं बरं. जनक निर्लोभ द्रव्य दृष्टी ऐसा निश्चय धरून पोटे हाते घेतले राखोटे जनक भेटे लागोने. जनक राजा असणारा निर्लोभी, जनकाला काहीच असणार पाहिजे नाही, कुणावरच आशा नाही. जनक असणारा विजय उगच त्याचं नाव पडलं का, त्याला कशाचीच गरज नाही. मग आता रिक्त हाताने तर जाऊ नये. बरं याला काय द्यावा, आपल्यापाशी काय नाही बी. बरं काय आपण प्राप्त केलं तर जनक राजा घेणारही नाही. मग त्याने काय केलं, हातात राखुंडी घेतली आणि राखुंडी घेऊन असणारा जनकपुरीमध्ये गेला. चिरकटे सूत्रकंठे कौपेन हाती राखोटे राजद्वारा आला उठा उठे द्वारपाळे देखील. त्यावेळेस काय केलं, चीर कृष्ण म्हणजे काय केलंय, एक चिंदी गवसली त्याची लंगुटी घातली, हातात राग घेतली आणि जनक राजाच्या राजवाड्या पुढे उभा राहिला. त्यावेळेस त्या द्वारपाळानं त्या सुखाला पाहिलं. ब्रह्मसूत्रे वेन नवे ब्राह्मण संन्यासी नवे दंडे विन दिगंबर नवे हा संपूर्ण अतिविलक्षण वेशधारी. त्यावेळेस त्या असणाऱ्या ते दारात जे होते, कोण होते ते द्वारपाळ जे होते, द्वारपाळानं सुखाला पाहिलं. ते म्हणले हे ब्राह्मण म्हणावा, ह्याला जाणवं नाही, ह्याला एखादा बाबा म्हणावा म्हणजे भगवे कपडे घालून आलेला, भगवे कपडे धारण केलेला म्हणावा, तर ह्याच्या हातात दंड नाही. ह्याला कोण म्हणायला पाहिजे, हा असणारा संन्यासी नाही, हा संन्यासी म्हणावा तर हातात दंड लागते, भगवे कपडे लागते, हे असणारा कोण असल असं त्या द्वारपाळाने बघितलं. काय म्हणू लागले बरं पुन्हा, या लागे श्री शुकासे द्वारपाळ निवारे त्यासे तो मने सांग राया पासे मी शुद्ध भेटीसे आलो असे. त्यावेळेस सुखाने असणारे काय केलं, त्या राजवाड्यात प्रवेश करायला सुरुवात केली. त्या द्वारपाळाने रोखलाय, बाबा पुढे जाऊ नको म्हणले. तू कोण आहेस काय न पुसता कस काय मध्ये चालला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला असणारं काय करायचंय, त्या जनक राजाची भेट घ्यायची. तुम्ही जनक राजाला सांगा मी एक असणारा सुख आलोय आणि मला तुमची भेट घ्यायची, तुम्ही माझ्याकडे या. असं असणार त्या ठिकाणी द्वारपाळापाशी सुखाने निरोप दिला. त्या श्री शुकाचे मनोगत मी आलो असे ब्रह्मसूत राजा सामोरा येत सन्मानयुक्त नेल. मी असणारा ब्रह्मसूत आहे म्हणजे मी ब्राह्मणाचा मुलगा आहे. मी राजाची भेट घेण्यासाठी आलोय. राजाला सांगा राजा माझ्याकडे येईल आणि मला सन्मानपूर्वक असणारा राजवाड्यात नेईल. तुम्ही माझा निरोप सांगा असं त्या सुखाने असणार द्वारपाळाला सांगितलं. ऐशा ज्ञानाभिमान तोर श्री शुका माझारे बांधले घर ते कळले रायाचे अंतर शुक विकार हृदयस्थ. त्यावेळेस ते द्वारपाळ गेले, राजाला सांगितलं
एक असणारा संन्यासासारखा आला म्हणले सोंग घेऊन, आणि ते म्हणतंय मला राजाला भेटायचंय, मी सुका आलोय म्हणतंय. मग काय करायचं म्हणले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्याला असणारं काय कर, त्याच्यापाशी आज्ञा नाही, त्याच्यापाशी थोडा गर्व आहे, तो थोडा सोडून दे, असं असणार, तू मोकळा ये, असंच आहे. त्या ठिकाणी राजानं असणार द्वारपाळापाशी सांगितलं. शुकाचे सोय घेता भेटे, तो विकल्प धरेल पोटे, व्यास बोलिला जे गोष्टीसाठी, त्या विकल्प पुष्टे शुक नांदे. जनक राजा म्हणू लागले मी जर असणार सुखाची भेट घेतली त्याला विकल्प येईल, जसं असणार व्यासाचे असणार त्याला विकल्प आला, तसाच माझा सुद्धा विकल्प येईल, मला सुद्धा मानणार नाही, त्याच्यासाठी त्याला म्हणावा तू एकला ये, असं त्या ठिकाणी राजानं निरोप द्वारपाळापाशी दिला. बरं आपण न घेता भेटे, जेणे विरे विकल्पाची गाठे, त्या त्यागाची सांगू गोष्टी, जेणे निजात्म दृष्टी शुक पावे. आपण न भेट घेता त्याचा विकल्प गेला पाहिजे, आणि त्याच गोष्टी असणाऱ्या आपण त्याला ग्रहण करू, आपण सांगू, असं द्वारपाळापाशी निरोप असणारा सुखाला त्या ठिकाणी दिला. भेटे न घेता आपण शोक पावे समाधान, ऐसे साधोनी विंदान, द्वारपाळासी वचन राव बोले. द्वारपाळापाशी सांगितलं राजानं मी न भेट घेता त्याचा विकल्प गेला पाहिजे, असं असणारं विधान त्या ठिकाणी सांगितलं. द्वारपाळापाशी काय सांगितलं बरं. द्वारे उभा महानुभव, संगत तत्वा सुखी भव, हा त्यासे सांगावा अभिप्राव, तो निजानुभव पाहिल. त्यावेळेस सांगितलं ए बाबा तो जो संघ केलास, ज्याचा तो संघ केलास, तो संघ सोड आणि तू एकला ये, असं द्वारपाळापाशी निरोप गेल्यानंतर तो सुखा असणारा चकित झाला. माझ्याजवळ तर काहीच नाही, मी कुणाचा संघ केला नाही, मी जसा जन्मलोय तसाच इथं आलोय, माझा कुणाचा संबंध नाही, मग मी काय संघ केला, असं असणारा सुख त्या ठिकाणी विचार करू लागला. द्वारपाळ म्हणे श्री शुकाचे, संग त्यागे सुखी होसे, हे राय सांगितले तुम्हाचे, येरो निज मानसे क्षोभला. त्यावेळेस द्वारपाळाने सांगितलंय सुखा, राजानं सांगितलंय संघाचा त्याग कर, आणि त्याने असणार त्या सुखाला असणारा राग येऊ लागला, माझ्याजवळ काहीच नाही, मी कुणाचा संघ केला नाही, मग असणार मी कुणाचा संघ केलाय, असं कशावून द्वारपाळ म्हणते. त्यावेळेस असणारा सुख थोडा चिडल्यासारखा बोलू लागला. बरं मी काय राजभारू आहे, माझ काय स्त्री संघ आहे, मी निसंग निज निर्वाहे, सांग जाय पायरायासी. त्यावेळेस सुख म्हणू लागला मी काय राजा आहे काय एखादा, मी काय एखाद्या स्त्रीचा संघ केलाय का, माझा आणि कुणाचा काही संबंध आहे का. आता कसं आहे बरं का, स्त्रीचे नुसते शब्दच ऐकले होते, स्त्रीचे शब्द ऐकीनं आपल्याला ते ह्याच्यामध्ये सांगतात बघा, कबीर महाराज सांगतात नाग से नागिन बुरी हाथ लगे तो कट जाए, नागिन से नारी बुरी देखत लहरी आ जाए, नारी की पड़त छाया अंधा होए भुजन, क्या बोलो नरके हाल जो नित नारी संग. कबीर महाराज सांगू लागले, मी तुम्हाला मराठीत सांगतो, नरसे नाग से नागिन बुरी, नागापेक्षा नागिनीला विष जास्त असतं, पण नागिन चावल्यावर विष चढतं, बाई बघितल्यावर असणारं लहरी येतात. कामातूर पुरुषाला स्त्री बघितल्यावर लहरी येतात, असं असणारा स्त्री असणारी इतकी असणारी ती विषारी की तिची सावली जर स्त्रपावर पडली नागावर तो ते अंधा होतो, आंधळा होतो. नारी की पडत छाया अंधा होय भुजन, क्या बोलो नरके हाल जो नित नारी संघ. कबीर महाराज म्हणले ज्याचा सतत नारी संघ आहे त्याचे काय हाल असते. जर इतकं जर असणारं सुखानं नुसतं कानावर ऐकलंय तर सुखाचे हे हाल झाले. एवढं उपजातात ज्ञानी असणाऱ्या ज्ञानाच्या मायचा पत्ता राहिला नाही, आणि जो रोजच तिथं गाडवा वाहतोय त्याचं काय हाल असते ना, जे कबीर महाराज बोलू लागले. हातींचे टाकले राखोटे, तोडून टाकले लंगोटे, निसंगमी एक सृष्टी, मज पहावया दृष्टी येऊ दे राजा. त्यावेळेस त्यांना हातातली राखुंडी टाकून दिली, लंगुटी घातली होती फेकून दिली,
आणि द्वारपाळाला सांगितलं आता राजाला सांगा माझ्यापाशी कोणता संघ राहिला नाही, आता माझ्या भेटीसाठी या, असा सुखानं त्या ठिकाणी द्वारपाळापाशी निरोप दिला. द्वारपाळे राया प्रते सांगितल्या शुकोक्ते राजा तेची सांगितल्या प्रति पुढते संग त्याग स्थिते सुखी तेच असणारे द्वारपाळाने राजाला सांगितलं तरी राजा असणारा म्हणू लागला. जनक राजा म्हणला बाबा त्यानं संघ सोडला नाही, तो संघ असणारा सोड आणि नंतरच तू सुखी होशील, असा राजानं निरोप पुन्हा द्वारपाळापाशी दिला. संग त्यागे सुख प्राप्ते द्वारपाळ सांगे राजोक्ते आता कोण संग मज प्रते ते येऊन नृपते पाहो सुखी. त्यावेळेस सुख म्हणू लागला, अरे राजाला येऊन पहा म्हणा माझ्या पश्चात असणारा काहीच नाही, माझा कुणाचा संघ नाही. पण ते काय म्हणत होता बरं का, सुख मी एक सुख आलोय म्हणत होता. मी असा मीपणा असणारा त्याच्यापाशी संघ राहिलेला होता, म्हणून असणारा राजा म्हणत होता ते मी काढून टाक, पण ते असणारे सांगत होते संघ काढून टाक. आणि मग तो असणारा सुख म्हणू लागला संघ तरी माझ्याच पशी कायच आहे, मी कुणाचा संघ केला नाही, मी असणारा कसलाच असणारा भावनिक नाही, मग मला राजा कोणता संघ काढून टाक म्हणतोय, असा असणारा सुख त्या ठिकाणी विचार करू लागला. संग त्याग पुढत पुढते राजा सांगे कोण्या अर्थे कोण संघ आहे मज प्रते ते पाहुणीचे ते आदरले. त्यावेळेस राजा तर मला संघ टाकून दे म्हणते, संघ सोडून दे म्हणते, माझ्या पशीत असणारा कसलाच संघ नाही, मग माझ्या पशी काय असेल असा असणारा त्यावेळेस सुख असणारा विचार करू लागला. विचार करून काय म्हणू लागला, मी शुकतो येते कोण माझ्या शुकत्वा काय कारण वस्तू नामरूपातीत पूर्ण शुके शुकपण देह आता शिक असणारा सुख ताळेवर आला. तो म्हणू लागला मी एक कोण आहे, हा देह तरी माझी काय, मी सुख माझी मला जन्माल्यावर नाव दिलंय सुख, मला काय पूर्वीचा मी सुख आहे का, मी सुख नाही कुणीच नाही, मी असणारा हे असणारा माझा जो असणारा देह पंचमहाभूताचा आहे. असं ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस काय झालं बरं, देहाचे माता शुकपणा तो देह येते कि लक्षण देह पाच भौतिक पूर्ण माझे मी कोण ते शोधो माझा मी कोण आहे. देह तर असा पंचमहाभूताचा आहे, पृथ्वी तेज आप वायू जल याचा असणारा देह, आणि देह बी असणारा एका ठिकाणचा नाही, देहाला बी एक नाव देता येत नाही. काय म्हणावं याला, पृथ्वी म्हणावं का, जल म्हणावं का, वायू म्हणावं का, याला का आकाश म्हणावा, याला काय म्हणावं, पंचमहाभूताचा असणारा देह. मग मी असणारा कोण आहे, मी कुणीच नाही. देहाला असणारं नाव दिलंय पण देह असणारा नावाचा नाही, असं सुखाने त्यावेळेस विचार केला. देह पंचभूताभास त्या पंचभूतांचा विलास विवंचोपासावकाश स्वस्वरूप सारावया. देह तर पंचमहाभूताचा आहे, त्याचा असणारा वेगळा वेगळा असणारा आकार आहे. पृथ्वी असणारी माती आहे, जल असणारं पाणी, तेज असणारं सूर्याचं तेज आहे, आकाश आहे, यांचा असणारा देह. मग माझा असणारा याच्यात काहीच नाही, आणि मी कोण आहे असा असणारा त्या ठिकाणी भ्रम असणारा त्या ठिकाणी चुकाला झाला. बरं, पृथ्वी नवे मी जडत्वे जळ नवे मी अधोगमनत्वे तेच नवे तेज नवे मी दाहकत्वे मी चंचळत्वे वायू नवे. मी काहीच नाही, पृथ्वी जड तत्व आहे, तर पृथ्वी का माझ्या अंगात नुसतं पृथ्वीचा बी असणारा अंश नाही. बर, जल आहे म्हणावं तर नुसतं पाणी का शरीरात, नुसतं पाणी नाही. बरं, तेज आहे म्हणावा त्याच्यात असणारा अग्नी, तो हे तरी एकला अग्नीचा देह आहे का, याचा बी नाही. मग एकाचा कुणाचाच नाही, मग याला कसं नाव ठेवता येईल मला, असं त्या ठिकाणी सुख त्या ठिकाणी द्वारपाळाला म्हणू लागला. ते दिसे जेते जेते ते न बनवे मी शुकत्वे मी नवे पंचभूते त्या होणे परते ते मी स्वये. मी असणारे याच्यातलं असणारा काहीच नाही. जिथं जिथं असणारं हृदय, जिथं जिथं नाव ठेवायला जावा तिथं तिथं त्याला नाव देता येत नाही, देहाला आकार नाही, देहाला असणारा कुठलेच असणार नाव देता येत नाही. देह पंचमहाभूताचा आहे, त्याच्यामुळं त्याला काय म्हणावा असा असणारा सुख त्या ठिकाणी म्हणू लागला. माझं याच्यामध्ये काहीच नाही, मी जे आणलाय संघ हा काल्पनिक मी, ह्यो असणारा काढून टाकला पाहिजे, ह्यो असणारा सुखाचा मी असणारा गेला.
अहम नवे मी देहमत्वे स्वहम नवे मी मायकत्वे अहम स्वहम होणे परते ते मी निश्चिते निज रूप मी असणारा अहम म्हणजे मी असणार, माझ्यापाशी अहंकार बी नाही. मी सोम, मी असणारा कुणीच नाही. चराचरामध्ये असणारा तूच आहेस, चराचरामध्ये असणारा तुम्हीच आहेस. माझं काय, मला असणारा परमेश्वरानं असणारा माझा जन्म असणारा घातलेला आहे. मी असणारा पंचमहाभूताचा आहे. माझं याच्यामध्ये काहीच नाही. पण मी असणारा गर्वामध्ये गेलो आणि मी एक असा सुख या नावानं प्रसिद्ध झालो आणि मी सुख म्हणू लागलो. माझ्यापाशी आता काहीच नाही. मी असणारा कुणाचाच नाही. त्यावेळेस त्या चराचरामध्ये भगवंताला बघू लागला सुख. त्यावेळेस काय झालं? ऐसे वंचिता उपपत्ते स्वरूपे पावले वृत्ते तेने तटस्थ झाले स्थिती इंद्रिय वृत्ते निचेष्टा त्यावेळेस तटस्थ उभा राहिला. आत्मदर्शन बघू लागला. असणारा स्वतःच्या शरीरामध्ये सगळं असणारा पाहू लागला. त्यावेळेस तटस्थ झाला आणि त्या ठिकाणी किती दिवस उभा राहिला, किती तास उभा राहिला, किती वेळ उभा राहिला, असा तटस्थ डोळे झाकून ठेवले आणि त्या द्वारपाळाच्या त्या द्वारामध्ये उभा राहिलेला तो सुख तटस्थ दिसू लागला. ऐसा निचेष्टेत सात रात्रे उभा होता राजद्वारे दंशमश गंमत कुणान माझारे सप्तरात्रे या चंचळ त्यावेळेस सुखाला असणार 7 दिवस आणि 7 रात्री त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. सुख असणारा ध्येयावर राहिला नाही, सुख असणारा भानावर राहिला नाही, सुख असणारा काहीच असणारा मी कोण आहे हे नाही आठवण, मला काय करायचं याची आठवण राहिली नाही, मला गुरुकडे जायचं हे भान राहिलं नाही. तो असणारा विधेय अवस्थेमध्ये सुख केला आणि सुख स्वतःची स्वतःमध्ये समाधी लागली आणि सुख त्या ठिकाणी उभा राहिला. शुकासे निर्विकल्प समाधी द्वारपाळ रायासे सांगते आदे शोक पूर्ण झाला त्रिशुद्धे अहम बुद्धे त्यावेळेस द्वारपाळाने सांगितलं जनक राजाला, सुख असणारा निर्विकल्प झालाय, सुखाला समाधी लागली. सुख असणारा बोलत नाही, पाहत नाही, हलत नाही, डुलत नाही, काहीच नाही म्हणले. सुख असणार निर्विकल्प झालाय असा द्वारपाळाने जनक राजाला जाऊन सांगितलं. ऐसे सांगता द्वारपाळ विधेय हरुषला प्रबळ सामरा जावनी तात्काळ अंतर्ग्रासे आणि त्यावेळेस राजाला आनंद झाला. त्यावेळेस सामोरा आले म्हणजे राजा आले, त्या सुखाला घेतलं, सुखाला तिथून उचललं आणि राजवाड्यामध्ये त्या जनक राजानं सुखाला नेलं. बरं राये किती राहिले अजून 50 मिनिटं. सांगू का त्यांना? मी वेळा वेळा धरून केले. आमच्यात ताई दिसत कुठून आले बघितलंच नाही. बघितलंच नाही, बघत म्हणलं असतं बस. प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, शांत ब्रह्म एकनाथ महाराज की जय, रेणुका माता की जय. राय उचलनिया त्यासी ठेविल पैरणवी वासी श्री शुक्र दशक ऐसी कुशरनियासी सोयराव राणी अशी नाही बघ, मला बी सांगा येत नाही. सगळा गोळ आपला असं असणार. सुखाला त्या राजवाड्यामध्ये उचलून नेलं आणि त्या राणीवासामध्ये म्हणजे तिथं असणाऱ्या राजाच्या राण्या राहत होत्या त्या ठिकाणी सुखाला आणून ठेवलं. काय झालं बरं पुढं? नाना भोगविलासी सुखाशी सिद्धुर्धरणी वसी विदेहत्व बाणले त्यासी ऐसा रायसी निश्चय झाला. त्यावेळेस राजाला वाटू लागलं सुख असणारा पूर्ण
पूर्ण असणारा विधेय अवस्थेत गेलेला आहे. सुखाला असणारा कसल्या देहावर नाही, सुख असणारा देहाच्या बाजूला गेलेला आहे. सुखाला समाधी लागलेली, सुख असणारा पाहू शकत नाही, बोलू शकत नाही. राजवाड्यामध्ये आणलाय तरी त्याला मी राजवाड्यात आहे का बाहेर आहे याची आठवण सुखाला राहिली नाही. बृहत्व बाणले योगी राजा जाणून उल्हासा भृंजू राजा सिंहासी बैसवणी ओजा श्री शुकाची पूजा बृहत्वे. त्यावेळेस जनक राजानं काय केलं, सुखाला असणारा थोडं सावध केलं, शासन बनविलं, शासनावर बसविलं सुखाला, त्याची पूजा अर्चा केली. सुखाची असणारी पूजा करून असणारे काय करू लागले बरं त्या ठिकाणी जनक राजा. समुखे सांगे श्री सुखासी श्री जनक आलसे भेटीसी वचने शुक्र झाला उल्हासी सर्व भावेसी रूप. त्यावेळेस जनक राजा म्हणू लागला, हे सुखा मी असणारा जनक राजा तुझ्या भेटीला आलोय. तो असणारा सावध होय, तो असणारा समाधीतून असणारा बाजूला आहे आणि मी असणारा भेटीसाठी आलो. तू ज्याची वाट पाहत होता मी तुझ्या समोर आहे असं जनकाने त्यावेळेस सुखाला सांगितलं. बरं नमोनिया श्रीरामाचे चरणा शुक्र तटस्थ झाला पूर्ण त्याचे देखोनिया लक्षण तेने ज्ञाना अपूर्ण रूपमानी. त्यावेळेस त्या सुखानं जनक राजाला पाहिलं, जनक राजाचं दर्शन घेतलं आणि जनक राजाचं दर्शन घेतल्यानंतर सुखाला वाटू लागलं, मला जे ज्ञान आहे, मला जे ज्ञान झालंय ते अजून मी अपूर्णच आहे, मला पूर्ण ज्ञान झालं नाही अशी सुखाची त्या ठिकाणी खात्री झाली. सर्वेंद्रियांनी रता ज्ञान नाही नित्य मुक्त ते ज्ञान संशंकित पूर्णत्व ते असे ना. त्यावेळेस सर्व इंद्रियाला असणारं समाधान वाटलं पाहिजे, सर्व इंद्रिय ताब्यात आले पाहिजे तरच त्या ज्ञान प्राप्त होतं. नाहीतर इंद्रिय जर ताब्यात नसले तर असणारं मन आहे, मन एका जागेवर नसलं तर किती बी कथा काय चालली काय उपयोग नाही. कुणाचं मन असणारं घर उघडं राहिलं असेल का, कुणाचं मन आपल्या शेतात असणारं कापूस याचायला आले, कुणाचे डोळे असणारे कुठंतरी पाहत असतील, कुणाचे कानाला वाटत असेल ते सकाळी ऐकलेलं चांगलं होतं. असं जर मनाच्या इंद्रियाचं असणार एकजूट नसेल तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही असं त्या ठिकाणी सुख म्हणू लागले. आंब्या पडल लागल्या झाडी सेजेने न मुरता नये गोडी निशंक ज्ञान न होता जोडी तटस्थ गाडी अपक्कता. त्यावेळेस नाथ महाराज आपल्याला उदाहरण देऊन सांगू लागले, म्हणले जसं काय आंब्याला पाड लागला आणि पाड लागल्यावर जर आंबा उतारला आणि दुसऱ्या दिवशी ठरला आपला रस करायचा, त्याचा गोड लागेल का? ते लागणार नाही, ते शेजेला आलं पाहिजे, ते मुरलं पाहिजे आणि मुरल्यावरच गोड लागतं. तसं ज्ञान सुद्धा मुरलं पाहिजे, ते असणारं चुरलं पाहिजे, त्याला असणारं थोडं दाबलं पाहिजे आणि त्याचे असणारं सगळं असणारे इंद्रिय ताब्यात घेऊन असणारं त्यांना कुठंच बाहेरमुख होऊ दिलं ना पाहिजे. त्यावेळेस ज्ञान असणारं सर्व इंद्रियामध्ये प्रवेश करतं. बरं दधी म्हणतोने काढिले लोणी ते ठेवीत धरी खवट घाणी त्याची अग्री संगे तावणी सुगंधपणी सुस्थिर. जसा असणारा दुधाचा असणारं दही करतात, दह्याचं असणारं लोणी काढतात आणि लोण्याचं असणारं तूप जर नाही केलं तसंच ठेवलं तर खवट घाण सुटती म्हणून सांगितलं नाथ महाराजांना. ते असणारं मी तुम्हाला मगाच सांगितलं, जसं असणारं ज्ञान अग्नी संपर्के कडशिलेने विवेके तसंच असणारं ज्ञान सुद्धा जसा अग्नीचा कड लागतो तसंच असणारं लोण्याला सुद्धा अग्नीचा कड लागल्याशिवाय ते तूप होत नाही आणि तूप झाल्यावर त्याला किती दिवस ठेवा मग त्याला वास लागत नाही. असं परिपक्व तूप झाल्याशिवाय असणारं जसं ते गोड लागत नाही नाहीतर ते राहत नाही, तसं ज्ञान परिपक्व झाल्याशिवाय ते असणारं शरीरात राहत नाही.
ठेवी तटस्थाती संपूर्ण त्याची मुख्यत्वे अपक्कत जाना सर्वेंद्रिय चित्त समाधान ते ज्ञान विज्ञान अतिशुद्ध ते असणार परिपक्व झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? सगळ्या इंद्रियाला त्याची गोडी ज्ञानाची लागली पाहिजे. नाही तर एखाद्या इंद्रियाला कानालाच वाटतंय चांगलं ऐकायसारखंय, पण मनाला वाटतंय काय हे चलतच असतंय, यांचा धंदाच आहे तो. तसंच असणार डोळ्याला वाटतंय काय याच्यात गुंतलंय. आपल्याला सकाळी चित्रपट बघितला टीव्हीवरला चांगला होता. सगळ्या इंद्रियाला जर याच्यात मन असेल एकाग्र मन, म्हणजे मी माझे मन एकची करी माझ्या भजने प्रेम धरी. जर प्रेम असेल भजनात तरच ते भजन आहे. जर स्वर असेल तरच त्या गाण्याला उपयोग आहे. ते आहे ना अर्थाविनं पोती नाकाविनं मोती. तसं असणार नाक चांगला असेल तर नथ चांगली दिसेल. नाकच नसेल नक्ट नाक असेल नथ घातली त्याचा काय उपयोग होणार आहे का? असं असणार ते ज्ञान परिपक्व झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही असे नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले. सुखाची तटस्था मोडे त्याशी शुद्ध ज्ञान जोडे ऐसे विचारोनी धड पुढे निज निवाडे नृप बोले. त्यावेळेस सुखाला वाटू लागलं मला असणारं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अजून गुरुला विचारलं पाहिजे. याच्यात काय पर्याय केला पाहिजे, याचा असणारं काय केलं पाहिजे, अजून कशा कशाचा संग सोडला पाहिजे, कसं असणार देवाची प्राप्ती होती असं सविस्तर असणार सुखाला वाटू लागलं. हे जनक राजाला विचारलं पाहिजे. राजा मने तटस्थ स्थिती शुक्र कोठे आहे तुझी व्रती हेरु मने आत्मप्रतीती वृत्ती निश्चिती सुखरूप. त्यावेळेस जनक राजाने विचारले सुखा तुझी वृत्ती काय म्हणते, तुझं मन काय म्हणतंय, तुझे इंद्रिय काय म्हणते, तुझी स्थिती काय, तुझी गती काय, तुला काय वाटतंय हे मला सांगा. त्यावेळेस सुखानं सांगितलं माझे इंद्रिय स्थितीला मला असणारी कशाचीच असणारी भावना नाही, मला असणारी कशाची चळवळ नाही. मी असणारा मला ध्येय माझा आहे आणि मी ध्येयाचा याची काहीच आठवण नाही असं असणारं सुखानं त्या ठिकाणी जनक राजाला सांगितलं. ऐशी आत्मस्थिती आहे त्याची स्थिती डोळा पाहे तेव्हा संशय दृश्य दृष्ट चिन्मात्र होय हा अनुभव पाहे आत्मतत्वाचा. असं पुढे आता काय नाही ध्यानात राहायचं दर्शन वाचा. ऐशी आत्मस्थिती आहे त्यांची स्थिती डोळा पाहे तेव्हा दृश्य द्रष्टा चिन्मात्र होय हा अनुभव पाहे आत्मतत्वाचा. त्यावेळेस अशी दृष्टी झाली पाहिजे, दृश्य आणि दृष्टी एकच झाली पाहिजे. ते असणारे त्यावेळेस आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान झाल्यावर मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण काही राहतच नाही, संशयाला असणारी जागा राहत नाही. ज्या वेळेस असणारा तो असणारा आत्मस्वरूप होतो त्यावेळेस ज्ञान प्राप्ती झाली. जसं फळ असणार परिपक्व झालं किती असणार शेजेला लावलं जसं मूर्त आणि ते त्या शेंदाडासारखं जरी आधी कडू बी असलं तरी सगळे विकार गेले. म्हणजे पिकली असे ते कडू पण गेले तरी श्यामा केले पांडुरंगी. तसं असणार त्याचं पानच खाऊन पहिलं मी लहानपणी बघायचो बाया खुरपीत आणि कडू शेंदाडाचं येल वळकायचं कडू शान्या कोणत्या पान खाऊन बघायचं पान सुद्धा लय कडू लागतंय त्याचं, पण तेच पिकल्यावर एवढं गोड लागतंय. असं असणार आपल्या इंद्रियामध्ये विकार आहेत पण ते सगळे सोडले की ज्ञान प्राप्ती शरीरातच होती आणि ज्ञान प्राप्ती झाली त्याला असणारा काहीच असणारा दुजावा उरत नाही. सुख जवा आत्मस्थिती अपाहे विस्मयचा कटला ठाये निज देह नाही होय वश्य तत्वे राहे ब्रह्मपूर्णत्वे. त्यावेळेस सुखाना आत्मतत्व म्हणजे स्वतःच्या असणाऱ्या स्थितीकडे पाहिलं चकाटला म्हणजे मी काय आहे, कुठं आलोय, काय करायला लागलोय
त्याचा असणारं कसलंच असणारं भान राहिलेलं नाही. तो असणारा विधेय झालेला सुख, मी असणारा चकाटलो म्हणजे मी असणारा फसलो, मी म्हणून आलो, मी कोण होतो, माझ्यापाशी असणारा मी उरला नाही, अशी सुखाची स्थिती त्या ठिकाणी झाली. ते आत्मतत्वाची उटी, बाप गुरु वाक्याची कसवटी, दृश्याची पोटी परब्रह्म नांदे, परब्रह्म नांदे. चला आता थोडं राहिले, आता थोडं राहिले. चला नाही आता बसच नाही जमते, पण आता मला वेळ कटाळा आलाय ते सांगते. नाही येतच असतंय, तसंच असतंय. कोणचं सोपं असतं बाई, इतकं सोपं तेच कमाल आहे. जरा थोडं ते हे नाही राहिले, आता जरा जोडच येत असते तर. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जे देखो दया दिठी, ते आत्मतत्वाची उठी, बाप गुरु वाक्याची कसवटी, दृश्याची पोटी परब्रह्म नांदे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं असणारं त्या ठिकाणी आता जे श्री शुक मुनी जे आहेत त्यांच्या असणारं त्यांना गुरु प्राप्त झाले आहेत आणि जनकाच्या स्वरूपाने जनक राजा जरी संसारिक असले तरी असणाऱ्या या संसारात असून नसल्यासारखे म्हणजे विधेही अशा स्वरूपाचे आहेत आणि तसे गुरु लाभल्यामुळं जे काही ज्ञान असणार जनक राजाने संगम त्यक्त्वा सुखी व्हावा अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर ह्या देहात राहून देहातील विकारांची जर संगती सोडली तर निश्चितच असणार आत्मसुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे असणार जे शुकमुनी आहेत त्या शुकमुनीची ही तशाच प्रकारची वृत्ती झालेली आहे. सगळ्या असणार त्यांनी ज्यावेळेस आपणही परमार्थ करताना किंवा संसार करीत असताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की सगळ्या गोष्टी माझ्या म्हणतो आणि सगळ्या गोष्टी असणाऱ्या शरीराला पूरक आहेत अशा प्रकारे करतो, पण आत्म्याला पूरक अशा प्रकारची गोष्ट आपण आत्मसुखाची कधीच विचार करीत नाही. तसंच विचार जर शुक मुनीने करून पंचतत्वाला विचारून असणार की हे पंचतत्वातला देखील असणार तत्व जे आहे यातला एकही जरी मी नसेल तर देह असणार कशा प्रकारे मला सुख देईल किंवा देह म्हणजे ज्ञान आहे किंवा देह अहंतेचा असणार त्या ठिकाणी त्यांचा जो दिवस जी रात्र होती अज्ञान स्वरूपी ती मावळली गेली आणि जनक रूपी असणारा जो राजा आहे तो असणार तशा प्रकारचा सूर्य रूपी असणारा गुरु त्याला मिळाला आणि त्याच्या ज्ञानामध्ये भर पडून त्यांना आता ज्या गुरुस्वरूप जनकाने असणारं ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानामुळे जे शुकमुनी आहे त्या शुकमुनीला असणार आत्मतत्व स्वरूपाने आपण तशा प्रकारे ब्रह्मस्वरूप आत्मस्थितीला असणार प्राप्त झालो तशा प्रकारे सृष्टी देखील आपल्या दृश्य आपण जे पाहत आहोत ते सर्व दृश्य देखील असणार आत्मस्वरूपाने परमात्माच दिसू लागलेला आहे अशी स्थिती असणारी त्या शुकमुनीची झालेली आहे. स्त्री पुरुषाची व्यक्ती ब्रह्मतत्वे प्रचिती, पशु पक्षी नाना जाती, आत्मस्थिती जगनादे. आणि ज्यावेळेस असणारा ज्ञानाची दीप्ती त्यांच्या हृदयामध्ये पेटलेली आहे आणि त्या ज्ञानासोबत असणारा भावपूर्ण श्रद्धा असणारी त्या ठिकाणी भगवंतावर जडलेली आहे. त्यातही असणार दुधात साखर म्हणल्याप्रमाणे गुरु असणारा अत्यंत विधेय स्थितीतला त्यांना मिळाल्यामुळं या जगामध्ये जीही असणार जीव येऊ किंवा जळ येऊ किंवा असणार जंतू येऊ या सृष्टीमध्ये पशु येऊ पक्षी येऊ स्त्री येऊ अथवा पुरुष येऊ या सगळ्यामध्ये असणार आत्मतत्व स्वरूपाने प्रभूचीच असणारी आणि भगवंताची त्यांना प्रचिती होऊ लागलेली आहे. जे पाहे ते आत्मस्थिती, तव तव सर्वेंद्रिया प्राप्ती, गुरुवाक्याची परमा ख्याती, सौभाग्य पावती स्वानंदे. आणि जे गुरु वाक्य असणार त्या ठिकाणी जनक राजाच्या मुखातून जे काही असणार ज्ञान त्यांनी ग्रहण केलेलं आहे त्या ज्ञानामुळे अशी असणारी त्यांची स्थिती झालेली आहे की
सबाह्य म्हणजे अंतर आत्म्यात देखील असणार, अंतर मनात देखील असणार प्रभू रामचंद्राची किंवा भगवंताची आस निर्माण झालेली आहे. आणि बाह्य असणारं दृश्याने आपण जर पाहिलं तर त्यांचे जे काही असणारं शरीरातील अवयव आहेत ते सर्व 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय या सर्व शरीर असणार मिळून त्या भगवंताच्याच असणार त्या ठिकाणी असणार भजनामध्ये अत्यंत तल्लीन आणि स्थिर अशा प्रकारचं झालेलं त्या राजा जनकाने आपल्या समोर त्यांना पाहिलेलं आहे. अगाध सद्गुरु गरिमा ब्रह्मत्व आले इंद्रिया कर्मा सहज भेटी पर ब्रह्मा देह धर्मा चिदत्वे. आणि अशा प्रकारे असणारा आघात अशा स्वरूपाची गुरुची असणारी आपल्यावरची कृपा आहे. त्या कृपेमुळे आपलं मन जे आहे ते मन तर भगवंतामध्ये तल्लीन झालेलंच आहे. आणि त्याचबरोबर असणार जी आपली इंद्रिय वृत्ती असणारी विषयांकडे जी असणारी धाव घेत असते तिची असणारी धाव तिकडची खुंटून ती इंद्रिय वृत्ती सुद्धा असणाऱ्या परमात्म्याच्या कार्याला लागू लागलेली आहे. अशा प्रकारचे असणारे जे वृत्ती किंवा जे असणार सर्व स्थिती आपली ती व्यास सुखऋषी असणारे अनुभव लागलेले आहे. निद्रेचे निज शेजार तळी धरानावरी अंबर बहुडने अति अरुवार चिन्मत्र स्वभावे. आणि अशा प्रकारे असणार ज्या ठिकाणी आपण समजा झोपल्यानंतर आपल्याला आकाशही कळत नाही, आपण झोपलो त्या ठिकाणी असणारे पृथ्वी कळत नाही, तशा प्रकारे असणार कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसतं. तशा प्रकारे या संसारात राहून असणार विलुप्त राहण्याचं जे कार्य आहे ते असणार भगवंताच्या नामस्मरणामुळं आणि विकल्प गेल्यामुळं निर्विकल्प झाल्यामुळं होतं. तशी स्थिती असणारी श्री शुक मुनींची झालेली आहे. विसरोनी शशनी मला आठवाचा ठाव पुसिला सहज सुखे सुकाळू झाला दुष्काळ पडिला देह भाव. मी अशा प्रकारे असणारा जो काही माझ्यामध्ये विकल्प थोडाही उरलेला होता त्या विकल्पाचे सुद्धा असणारा त्या ठिकाणी निरसन करण्याचं काम जे आहे ते राजा स्वरूप जनकाने असणार गुरु होऊन आपलं केलेलं आहे. आणि जो आता सुखाचा जो सुकाळ आहे तो अत्यंत असणारा त्या ठिकाणी जे श्रीशुकमुनी आहेत त्यांना असणारा लाभू लागलेला आहे. जागृती आली ब्रह्मा पूर्ण स्वप्न झाले चैतन्य घना सुप्रुक्ती झाली सुख संपन्न हा प्रताप पूर्ण गुरु आज्ञेचा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या जागृतीमध्ये तर आता अखंड नामस्मरण अखंड चिंतन असणारं भगवंताचं राहणारच आहे. आणि दृश्यामध्ये असणारं त्या ठिकाणी भगवान स्वरूप सगळी सृष्टी असणारी पाहू लागलेली आहे. आणि त्याच्यामुळं जे असणारं दिवसभर आपण कृती करतो तीच असणारी आपल्या स्वप्नामध्ये किंवा असणाऱ्या सुषुप्तीमध्ये आपल्याला आठवली जाते. तशाच प्रकारे असणारं स्वप्नामध्ये देखील भगवंताचंच नामस्मरण होऊ लागलेलं आहे. भगवंताची स्थिती असणारी आठवू लागलेली आहे. आणि सुषुप्तीमध्ये गेल्यानंतर गाढ झोपेत गेल्यानंतर जसं काय भगवंताच्या असणारं मी सायुज्यता मुक्तीलाच प्राप्त झालेलो आहे की काय अशा प्रकारची स्थिती असणारे पूर्णत्वाने पूर्ण असणारं पूर्ण ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी श्री शुकांना असणारं प्राप्त झालेलं आहे. गुरु आज्ञेचा चमत्कार श्रवणी पडताची अक्षर सुखरूप झाला संसार चराचर ब्रह्ममय. आणि अशा प्रकारे असणारे जे आपले वडील असणारे व्यास मुनी त्यांनी आपल्याला राजा जनकासारखा असणारा गुरु प्राप्त करून दिलेला आहे. आणि त्यांनी माझ्यावर अशी कृपा केलेली आहे की माझ्या जीवनातील जो काही अंधकार होता तो अंधकार अज्ञानरूपी अंधकार घालून माझं ज्ञान जे काही माझं गेलेलं होतं ते सर्व ज्ञान मला प्राप्त करून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून दिल्यामुळं या गुरुच्या आज्ञेचा अशा प्रकारचा चमत्कार आहे की त्या ठिकाणी सर्व माझ्या कानावर जे अक्षर पडू लागलेले आहेत ते कुणी काहीही जरी बोलून काही जरी केलं तरी ते असणार मला ब्रह्मज्ञान असणारं वाटू लागलेलं आहे. आणि जे असणार आपल्या डोळ्याने दिसतंय चराचर असणारे आणि जे दिसतही नाही या सर्व गोष्टीमध्ये असणार मला ब्रह्ममय झाल्यासारखं वाटू लागलेलं आहे. अशा प्रकारे श्री शुक असणारा विचार करू लागलेले आहे. गुरु वाक्याचा गौरव सुखासी झाला सहजानुभव तेने अत्याला देह पहा हो साष्टांगी राव सर्व वेम न मिला.
आणि अशा प्रकारे गुरु असणारा आपल्याला ज्ञान तर देतातच, पण गुरु सगळ्यात जर महत्वाचं काय देत असतील तर गुरु असणारा आपल्या सर्व जीवनाचा जो काही अनुभव आहे तो अनुभव असणारा आपल्याला प्रदान करण्याचं कार्य करीत असतात. आणि त्या अनुभवामुळेच असणार विकल्प म्हणा किंवा कोणत्या गोष्टीची वासना म्हणा हे असणार आपल्या मनाला शिवू शकत नाहीत. आणि अशा प्रकारच्या गुरूंनी असणार मला सर्व गोष्टीचा जो सुख आहे, सुख कशाला म्हणतात आणि ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात, ह्या सर्व गोष्टीचा अनुभव असणार मला प्राप्त करून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे विचार करून श्री शुकांनी असणारा साष्टांग दंडवत राजा जनकाला त्या ठिकाणी घातलेला आहे. राय दिदले लिंगना दोघांचे गेले दोन्ही पणा मुसावले चैतन्य घना पूर्णत्वे पूर्ण परिपूर्ण झाला. आणि ज्यावेळेस असणारा साष्टांग दंडवत त्या ठिकाणी श्री शुकांनी असणारा राजा जनकाला असणारा घातलेला आहे. त्याच वेळेस राजा जनकाने त्याला उठवलं, उठून असणारा आपल्या कवेत ज्यावेळेस घेतलं आणि दोघांचं आलिंगन त्या ठिकाणी मिठी झाली. आणि त्या मिठी बरोबरच हे विधेयी अशा स्वरूपाचे राजा जनक होते आणि आताच ब्रह्मप्राप्ती झालेले असणारे श्री शुक होते. त्यामुळे त्या दोघांची स्थिती आणि दोघांचं आत्मतत्व जे आहे ते ब्रह्मस्वरूप झाल्यामुळं ते दोघे नसून एकच स्वरूपाला असणार प्राप्त झाल्यासारखं वाटू लागलेलं आहे. पूर्णत्वे पावनी समाधाना सहजांगी सुटले आलिंगना तरी न दिसे दोन्ही पणा अखंडत्वे पूर्ण आत्मत्वा. आणि अशा प्रकारे असणार पूर्णत्वाने असणार आपल्या श्री शुकांचं समाधान झालेलं आहे. सर्व गोष्टींनी सगळ्या गोष्टीचा जो विकल्प आहे, ज्या ज्या गोष्टीत असणार त्या ठिकाणी त्यांना काही कमी जास्त वाटत होतं त्या सगळ्या गोष्टींची विचारपूस असणारी केली. आणि त्याचं ज्ञान जे आहे ते राजा जनकाने त्यांना प्रदान केल्यामुळं पूर्ण सुखाने असणारा त्या ठिकाणी श्री शुक नाभून गेलेले आहेत. आणि तशाच प्रकारे हे जे राजा जनक आहेत ते आत्मत्वाने ब्रह्मतत्वामध्ये असणार विलीन झालेले अशा प्रकारचे होते. आणि तशी स्थिती असणारी श्री शुकांची झाल्यामुळं जरी त्या दोघांची असणारी मिठी सुटून दोघंही असणार वेगवेगळे झालेले असतील तरी असणारे ब्रह्मतत्वाने आत्मतत्वाने ते एक स्वरूप दिसू लागलेले आहे. सुख म्हणे जनका प्रती न कळोनी हे सहज स्थिती म्या विकल्प धरिला चित्ती मुख्य पूज्य मूर्ती श्री व्यास. आणि पुन्हा आता असणार जे श्री शुक आहेत ते आपल्या गुरुस्वरूप जनक राजाला असणारे गुरुवारी आहेत की हे राजन की हे गुरुवर्य मी असणार या विकल्पामध्ये असणार इतका या गर्तेत अडकलो होतो की मला असणार या जगतामध्ये सर्वोत्कृष्ट असणारं जे ज्ञान आहे ते माझे पिताश्री स्वरूप व्यास ऋषी आहेत. आणि त्यांच्यापाशी सर्व ज्ञान असताना देखील मला असणारा माझ्या मनाला विकल्प शिवला आणि त्या विकल्पापोटी त्यांचं ज्ञान मी ओळखू शकलो नाही. अशा प्रकारच्या असणाऱ्या त्या ठिकाणी जे श्री शुक आहेत त्यांना खंत वाटू लागलेली आहे. व्यासाशी श्री पुरुष भेद भिन्न ऐशे अभ्यासाराचे वचन ऐकोनी विकल्पे भरले मना व्यास अज्ञाना निश्चय मनी. आणि मी असणाऱ्या या विकल्पाच्या त्या ठिकाणी घडतेत का अडकलो तर मी असणाऱ्या त्या अप्सरांचं बोललेलं ऐकलं की जे व्यास ऋषी आहेत ते व्यास ऋषी असणार त्यांना स्त्री पुरुष अशा प्रकारे कळतं. म्हणजे हे असणार अभेद ज्ञान अशा प्रकारे आहे, दोघांचं असणार वेगळं ज्ञान आहे. आणि मी जे आहे तो मला असणारा स्त्री पुरुषामध्ये समता वाटते म्हणून मी अभेद ज्ञान आहे अशा प्रकारचं आहे. आणि हे त्यांच्या मुखातून ऐकल्यामुळं मी जे माझे पिताश्री स्वरूप असणारे व्यास ऋषी आहेत त्यांच्याबद्दल असणारा विकल्प माझ्या मनात धरला अशा प्रकारचा असणार. आणि त्याच्या विकल्प माझ्या मनात आल्यामुळं ते जो सर्व माझ्यामध्ये ज्ञान होतं ते असणार अज्ञानामध्ये रूपांतरित झालं अशा प्रकारची स्थिती आणि अवकळा माझ्यावर आली असं श्री शुक बोलू लागले. ऐशी या विकल्पाचा समूळ दाहो तुझे निवचन केला पहावो धन्य ज्ञानाचा अनुभव निसंदेह बनद्वाक्ये. आणि अशा प्रकारे असणारा असा जो काही
विकल्प माझ्या मनामध्ये घुसला होता आणि तोच विकल्प निरसन करण्यासाठी व्यास ऋषींनी मला असणार तुमच्याकडे पाठवलं आणि तुमच्यामुळेच असणार तुम्ही असणार जे काही मला शिकवण दिली आणि जे काही असणार मला वाक्य सांगितली त्याच्यामुळे विकल्प जो आहे तो सर्व नष्ट झालेला आहे आणि नष्ट होऊन असणार आता मी या ठिकाणी निसंदेह अशा प्रकारच्या स्थितीत असणार प्राप्त झालो असं विचार असणारा श्री शुक बोलू लागलेले आहे. द्वापाराच्या निरपावरी माया विद्या विकल्प गोहरी तुझ्या वैभवाची थोरी वघ्य सुरवरी सर्वत्र. आणि हे राजन हे गुरुवर्य तुम्ही असणार स्वतः येऊन सुद्धा मला असणार त्या ठिकाणी ज्ञान प्रदान केलेलं नव्हतं. तुमच्या हातून असणार त्या सेवकांना सांगितलं आणि त्या सेवकांच्याच निसण्या असणार सांगण्यावरून माझ्या असणाऱ्या मनामध्ये जी काही माया स्वरूपी सृष्टी होती तिचं असणार मला झालेला ज्ञान स्वरूपी अज्ञान त्या ठिकाणी आणि अविद्या जी आहे ती माझ्या पोटी उपजली होती. विकल्पामुळे असणाऱ्या तिचा निर्वाह मी केलेला होता आणि या सर्व गोष्टीचा ज्यावेळेस मी तुमच्यापाशी आलो आणि तुम्ही माझ्या या गोष्टीचा असणारा सर्व निर्वाह न करता तुमच्या सेवकांनीच मला असणाऱ्या या सगळ्या गोष्टीतून मुक्त केलेला आहे आणि अशा प्रकारे असणार तुमच्या समोर न येता मी या सर्व गोष्टीला असणारा प्राप्त झालो ब्रह्मतेला असणारा प्राप्त झालेलो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या सर्व जगामध्ये देवादिकांना वंद्य अशा प्रकारे आहात असं असणार श्री शुक बोलू लागलेले आहे. बाप वाक्याचे तिकट बाणा घाये विनाचे दिला प्राण जीव मारोनिया संपूर्ण पूर्णत्वी पूर्ण मज केले. आणि अशा प्रकारे असणारा तुम्ही दोनच वाक्य सांगितले एकच वाक्य सांगितलं की संगम त्यक्त्वा सुखी भव आणि हे एकाच वाक्याने असणार माझ्या देहातलं असणार देहत्व पण मारून असणारा त्याचा समूळ नाश केला आणि मला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त केलं. अशा प्रकारे असणार मला पूर्णत्वाला नेलेलं आहे असं त्या ठिकाणी श्री शुक बोलू लागले. ऐकोनी सुखाचे वचन जनक झाला सुख संपन्न येथोनी सुख झाला संपूर्ण संतोषीना अपमान काय बोले. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस असणार त्या ठिकाणी जे श्री शुक आहेत त्या श्री शुकांनी असणार त्या राजा जनकाला सांगितलं की मी आता या ठिकाणी पूर्ण असणार त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीला प्राप्त झालेलो आहे. मला असणार निजात्म सुख आत्मसुख काय आहे हे कळालेलं आहे. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी शुक जे आहे ते राजा जनकाला बोलू लागले आहे. जनक मने धन्य धन्य जे तुझ झाले समाधान तेज गुह्याचे गुह्य ज्ञान ब्रह्म समाधान तया नाव. आणि त्याच वेळेस असणारा श्री शुकांना राजा जनक बोलू लागले आहेत की हे शुक असणार मी जे काही तुला सांगितलेलं आहे ती काही फार मोठी अशा प्रकारची गोष्ट नाही आणि जे तुला आता जे कळालेलं आहे ते म्हणजेच असणार ब्रह्मज्ञान किंवा असणार त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त होण्याचं साधन अशा प्रकारचं आहे. आणि अशा प्रकारे हे जे सांगितलंय हेच असणार गुह्यातलं गुह्य ज्ञान अशा प्रकारे आहे. जरी वेदांत जरी सगळं पाहिलं तरी हेच असणार त्या ठिकाणी तुला कळेल आणि हे जरी दोन शब्दात सांगितलं तरी हेच असणार त्या ठिकाणी तुला भगवंताला प्राप्त करून देण्यासाठी असणार उपयुक्त आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी जनक राजा बोलू लागले आहे. पूर्वीचा तू ज्ञानानिधी वस्तू कळली निजस्त बुद्धी गुरुवाक्य त्याची त्रिशुद्धी निजात्म सिद्धी निश्चित. आणि अशा प्रकारे असणारे हे श्री शुक तुम्ही असणार पूर्वतःच असणार ज्ञानाने संपन्न अशा प्रकारचे आहात. फक्त असणार काहीतरी विकल्पाचे जे मळब आहेत ते असणार आडवे आल्यामुळं तुम्हाला त्या ज्ञानाचा असणार महती कळाली नाही किंवा त्या विकल्पामुळे असणार ते झाकल्या गेलं. परंतु आता असणार तुम्हाला या गुरुवाक्यामुळे या गुरु उपदेशामुळे असणार निश्चितच तुमची जी काही असणार आत्मस्थिती आहे ती तुम्हाला असणार आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे असणार जनक राजा बोलू लागले. ते तू पावलासी समाधी यावर ज्ञान सिद्धी नाही नाही गा त्रिशुद्धी निजात्म बुद्धी याची नाव. आणि अशा प्रकारे असणार
याच असणारं मी जे काही तुला असणारा उपदेश केला आहे, संघ जर असणारा शरीरातील जे काही विकार आहे किंवा जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा असणारा संघ न करता त्याचा जर संघ सोडून दिला आणि आत्मसुखामध्ये जर रममान त्या ठिकाणी राहिलं तर असणार याच गोष्टीमध्ये तुला असणारा आनंद मिळेल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलू आहे रे. ते तुझं झाली आत्मा प्राप्ती, तेची नारायणाची ज्ञानयुक्ती, तेने ज्ञान श्रीकृष्णानाथी, तेची स्थिती नारदाची. आणि अशा प्रकारे असणारं तुम्हाला जे काही आत्मप्राप्ती असणार होण्यासाठी जे काही ज्ञान सांगितलेलं आहे तेच असणार भगवंतालाही प्रिय आहे. नुसतं भक्ती करून भगवंताला प्रिय होत नाही तर ज्ञानोत्तर भक्ती असावी. आधी असणारा आपण जी भक्ती करतो तिचं असणारं ज्ञान आपल्याला पाहिजे की आपण काय करतो आणि भगवंत कशा प्रकारचा आहे. आणि हे जर कळालं तर त्या ठिकाणी भाव शुद्ध अशा प्रकारचा असणारा व्हावा लागतो. आणि भाव झाल्यानंतर जर ज्ञानयुक्त भक्ती केली तर ती भगवंताला असणार अत्यंत आवडतीची आहे. आणि अशा प्रकारची स्थिती असणार कृष्णाची नारदाने केली असं नारद बाबा बोलू लागले. तुमच्यामुळे मी बसायला आता काय दाबा राहिले मग बसायला परवडत नाही काय वरबड मी वालाकच झालोय हो ना. इकून बसता का तिकून? आता तुम्ही मला बसवायचेच का? आता तुम्ही बसायला पाहिजे घरच्यानीच. तुला आता जाणणारे सांगितले काय घरच्या महादेवाला सांगितलं ना. किती झाले? प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्मनाथ महाराज की जय. बाबा माता की जय. तेची स्थिती ज्ञानवर वलकल्याशे, तेची स्थिती व्यासाशी, तेची स्थिती मजपाशी, निश्चयशी निश्चित. चंद्र भगवान की जय. जनक राजा सुखमुनीला म्हणू लागले, तुला जे बाबा जे ज्ञान प्राप्त झालं तेच असणार तुझ्या वडिलालाही तेच ज्ञान आहे, व्यासाला बी तेच ज्ञान श्रीकृष्णाला आहे, तेच ज्ञान नारदाला आहे आणि तेच असणार ज्ञान मला आहे. असं असणार त्या ठिकाणी त्या जनक राजा सुखाला म्हणू लागले. बरं स्नेहसूत्रे दीपभिन्न, प्रभा एकत्वे अभिन्न, तेवे ज्ञात्याचे विचित्र कर्मचिन्ह, परिज्ञे ज्ञान एकची. ज्या वेळेला आपण तेल वात एका जागेवर करतो तो दिवा लावतो, मग त्याच्यापासून 4 बी दिवे लावले तरी प्रभात मध्ये प्रकाश जसा एकच असतो, प्रकाशात काही अंतर नाही. तसं ज्ञान प्रत्येकात जरी असलं तर ज्ञान म्हणून एकच आहे, सगळ्याची असणारी एकच महती. असं त्या ठिकाणी त्या सुखाला जनक राजा सांगू लागले. नारदाशी नित्य लंगोटी, कृष्ण वैभवे संपन्न सृष्टी, दोहीची ज्ञान कसवटी, एकत्वे पुष्टी समसाम्य. त्यावेळेला जनक राजा म्हणू लागले, बाबा ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय सगळे श्रीमंतच नसते. तो असणारा कृष्णाला ज्ञान तेच होतं, पण राजा होता, विलासामध्ये राहत होता. त्यात नारदाला लंगुटी होती, त्याला तेच ज्ञान होतं. ज्ञानामध्ये असणारा कसलाच अंतर नाही. पण श्रीमंती गरिबी ही ज्ञानापासून नाही, ती आपल्या कर्मावरून असती. असं त्या ठिकाणी ते सुखाला असणार जनक राजा सांगू लागले. जड वरत मनाती जड, याज्ञवल्की ज्ञान रूढ, दोहीचे ज्ञान एकत्वे गोड, ज्ञानी पडी पाड असे ना. जड भरत राजाला जे ज्ञान होतं तेच यज्ञवल्कल्य असणारा ऋषी होता,
त्याला मी त्याच प्रकारचं ज्ञान होतं. असं असणारं ज्ञानात काहीच अभेद नाही, ज्ञान असणार निर्भेद आहे, ज्ञानामध्ये भेद नसतो, असं त्या ठिकाणी सुखाला सांगू लागले. देह देखता द्वेष कोटी आत्मत्वे पाहता निर्दोष सृष्टी यालाही देही न ठेवावे दृष्टी दोषाची कोटी देहात्मा देहात असणारा बरेच असणारे देहामध्ये सुद्धा एकच देह, पण त्याच्यात असणार कसे काही असणारे आंघोळ देह, काही असणारे स्वच्छ देह, असं देहामध्ये वेगळ्या वेगळ्या नमुन्याचा असणारा देह परी असणारा तो एकाच देहामध्ये एकाच शरीरात जसे नांदते तसा असणारं ज्ञान आहे. वेगळ्या वेगळ्या जरी राजाला असेल, कुणी असणारा लंगुटी घालून जरी ते असणारा नारदासारखा फिरत असलं तरी सगळ्याला सम ज्ञान, ज्ञान म्हणजे एकच आहे, ज्ञान म्हणजे त्याचं नावच ज्ञान आहे, असं त्या ठिकाणी सुखाचार्याला सांगू लागले. ऐकोनी जनकाची गोष्टी सुख झाले सुखाच्या पोटी संशय गेला उठाउटी स्वानंद पुष्टी असं जनक राजाचा ऐकल्यानंतर सुखमुनीला आनंद झाला, सुखावले, चित्तामध्ये समाधान झालं. आज आपण कृतार्थ झालो असं सुखाचार्याला त्या ठिकाणी वाटू लागलं. बरं, या उपरी जनके श्री सुखाशे सांगितले शुद्ध ज्ञानाशे देणे विश्रांती झाली रायाशी ते सुख वाचेशी न बोलवे. त्यावेळेस राजानं सुखाला असणारे ज्ञान सांगितलं, राजालाही समाधान झालं. असं सुखाला ज्ञान सांगितल्यानंतर सुख सुद्धा असणारा समाधानी झाला. समाधानी झाल्यानंतर राजालाही सुख वाटलं, राजालाही समाधान झालं. माझ्याकडे आल्यासर तर सुखाला बी ज्ञान प्राप्ती झाली. ध्येय स्थितीवर असणारा सुख सुद्धा त्या ठिकाणी आला. सुख उलटले संपूर्ण सकळ संशय झाले धन वाचेशी पडले मामवन भय शोक पूर्ण सुखाला आनंद झाला. वाचा असणारी जागची जागेवर बंद पडली, कंठ दाटून आले, कुणालाच असणाऱ्या तोंडातून शब्द निघाला. सगळे असणारे दोघंचे दोघं तटस्थ एकमेकाकडे पाहू लागले. निमाली हृदयाची आधी व्याधी इंद्रिये निवाली सुखाव बोधी विश्रांती पावली त्रिशुद्धी सुख सुखाबोधी दोघांनाही सुख झाला, संतुष्ट झाले, समाधानी झाले. इंद्रियाचे असणारे आधी व्याधी म्हणजे इंद्रिय सुद्धा हालचाल करायचे विसरले, जागची जागेवर तटस्थ राहिले. असं असणारे त्या ठिकाणी त्या दोघांची स्थिती झाली. सुख मने राया प्रती मज झाली प्रम विश्रांती ते विश्रांती भोगावया एकांती मेरुगिरी प्रती सुख गेला. त्यावेळेस सुख असणारा म्हणू लागले जनक राजाला, ए राजा, मला आता समाधान झालंय, मला ज्ञान प्राप्ती झाली, पण मला अजून असणारं काहीतरी तपश्चर्या करावं वाटतंय. त्याच्यासाठी असणारं मी मेरू पर्वतावर जातो आणि त्या ठिकाणी अनुष्ठान करून तपश्चर्या करतो. असं त्या ठिकाणी सुख जनक राजाला म्हणू लागले. निर्विकल्प निरंकारी आसन घालोनी योग मुद्री सुख बैसला समाधीवरी मेरू शिखरी स्वानंदे. सुख असणारा मेरू पर्वतावर गेले, तिथं असणारा आसन घातलं आणि परमेश्वराचं असणारं देवाचं चिंतन सुरू केलं. त्यावेळेस किती दिवस सुखाने असणारं तपश्चर्या केली. आता सविस्तर आहे. स्नेहवीन प्रकाश रूप निर्वातीचा जैसा दीप तैसे सुखाचे समाधी स्वरूप निर्विकल्प या नाव. सुखाचं असणारं निर्विकल्प असणारं सुख आहे ते. सुखाला कसं आहे, नाथ महाराजांना असणारं उपमा दिली. जसा निवाऱ्यात ठेवलेला दिवा, त्याला असणारा कसलीच बाधा होत नाही, तो असणारा विजत नाही. जसा असणारं तेल वात फुल असली म्हणजे मग तो प्रकाश पडतो, तो असणारा विजत नाही. त्याप्रमाणे ज्ञान सुखाला प्राप्त झालं, सुखाला असणारा आनंद झाला. सुख मने मी क्षण भरिये सुखे बैसलो मेरू शिखरी बाहेर संख्या सहस्त्रांतरी दस सहस्त्री झाली. सुखाला वाटू लागलं मी असणारा एक क्षणभर बसल्याने वाटायला लागलंय, पण बाहेर संख्या जर मोकळी नाथ महाराज म्हणले कितीतरी हजार अब्ज वर्ष असणार दिवस असणार त्या ठिकाणी सुखाने तपश्चर्या केली. हे असणार की
ते अब्ज म्हणजे आपल्याला काही त्या गणित येत नाही समजा. इतक्या हजार वर्षे सुखाने त्या ठिकाणी मेरू पर्वतावर तपश्चर्या केली. ये स्वरूपाचे ठाई मुळी उदय असत नाही, काळात येते अटक पायी ठेविता ठाई टिकेना. ते सुख असणारा इतक्या दिवस असणारा त्यांना दिवस नाही, रात नाही, पाणी नाही, पाऊस नाही, काळाची सुद्धा त्या ठिकाणी असणारे, जाण्याला असणारे मुभा नाही, त्या ठिकाणी सुखाने असणारे तपचार्य मेरू पर्वतावर केलं. एके श्रीरामा कृपा मूर्ती या उपरी सुखाची ब्रह्मप्राप्ती, जनके आणली यथास्थिती आत्मप्रतीती समाधी. त्यावेळेस गुरुजी सांगितलं, हे रामा, त्याप्रमाणे जनक राजाची कथा आहे, अशी सविस्तर मी जी सांगितली ते असणारी सुखाची कथा आहे. जनक राजाने असणारा त्याचा विकल्प घालीला, तेच असणार मी तुला सांगितलंय, असं त्या वशिष्ठ गुरुनी रामाला त्या ठिकाणी सांगितलं. समाधी आणि उत्थान दोन्ही अवस्था बोलवून करून या श्री शुक झाला संपूर्ण पूर्णत्व. त्या सुखाला समाधी अवस्थेत आणलं, त्याच्यातून असणारं समाधीतून बाजूला काढलं, दोन्ही अवस्थेतून सुखाला जनक राजाने बाजूला काढलं आणि पूर्व स्थितीवर देहावर आणून सोडलं. असं असणारी सुखाची कथा तुम्हाला सांगितली, असं त्या ठिकाणी गुरु महाराज म्हणून एका जनार्दना जरणे सुख सुखे झाला ब्रह्म संपन्न, पुढे श्रीरामाते पूर्णपण वशिष्ठ आपण निरूपिलं. आता आपल्याला नाथ बाबा असणारे गुरुला शरण जाऊन, जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणू लागले, ही असणारी कथा सुखाची झाली, जनक राजाची झाली. आता पुढल्या अध्यायामध्ये उद्याच्या प्रभू रामचंद्र अजून काही ज्ञान गुरुला विचारते, ती सविस्तर असणारी गुरु सांगतील. ही कथा उद्याच्या अध्यायात आहे, सविस्तर असणारी ऐका. आता आमचं काय उद्या ऐकणं झालं काय सांगता येत नाही. अशी असणारी गोड कथा आहे, उद्या बी ऐकण्यासारखी. असं असणारे त्या ठिकाणी ग्रंथ करते नाथ बाबा आपल्याला सांगू लागतो. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे